प्रेम किंवा मुलाचा स्वभाव बघण्यापेक्षा पहिले त्याचं पॅकेज किंवा स्वतःच्या नावावर घर आहे का, वाटतंय हे प्रॅक्टिकल आहे आणि लॉंग टर्म टिकू शकतं अशाने रिलेशनशिप? हो, बघितलं पाहिजे पैसा. याचं पहिलं रिझन असं आहे की 2 सिक्युरिटीज बघितल्याच पाहिजेत आत्ताच्या काळात. आणि तू काय बघितलंस? मी काय बघितलंय हा, ते याच्यात? पण सांग. मी नोटीस पण केलं नव्हतं ह्याला. ऍक्च्युली माझ्या बेस्ट फ्रेंडला हा आवडायचा आणि ती बाजूला राहिली आणि आम्ही आमचं अफेअर सुरू केलं. पण टू बी क्लिअर कोणी कोणाला डिच किंवा डबल डेट नव्हतं केलं. जेव्हा डेटिंग मध्ये नवीन असतात लोक तेव्हा सगळंच भारी दिसतं. मला लग्न होतं होतं कळलं की याला आम्ही डेट करत होतो इतक्या वर्ष. वेगळा कांदा पोह्याचा कार्यक्रम झाला का वेगळा दोघांचा वेगळा वेगळा? माझा झाला, तिचा नाही झाला अजून नाही झाला म्हणतो. अजूनही मला संधी मिळाली तरीही मी तो करीन आणि स्टील आय गिव्ह अ चॉईस. सूरज सॉरी म्हणतो का? बायकांनी पदर खोचल्यावर आपली तलवार मेहनतच राहणार ना. हो खरं. जर का अरेंज मॅरेज बंद झालं या देशातलं तर अर्धी मुलं रणवी मरतील. लव्ह मॅरेज मध्ये तुम्हाला इव्हॉल्व्ह व्हायला वेळ लागतो, पण अरेंज मॅरेज मध्ये आधी तुम्हाला स्वतःला ओळखणं गरजेचं आहे की तुम्हाला नक्की काय पाहिजे. जग म्हणतंय पैसा हवाय, जग म्हणतंय पत्रिका जोडली पाहिजे, जग म्हणतंय घर हवंय, पण तुम्ही झोपडीत खुश राहू शकता. पण त्यांनी खोटं न बोलणं माझ्यासाठी नॉन निगोशिएबल असेल आणि समोरचा खोटारडा असेल तर ह्या भौतिक गोष्टी मॅटर नाही करत. कसं असतं ते मेलोडीतनी चॉकलेटी क्यू आहे ते रॅपर फोडल्याशिवाय नाही कळत. कारण की संसार आणि डेट करणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. पार्टनर एकतर ऐकत नाहीये किंवा वेगळ्याच वेणी घेतलं तर मग नेक्स्ट टाइम ती व्यक्ती म्हणते की जाऊ दे मी सांगतच नाही. तुमच्या पार्टनरशी एखादी गोष्ट बोलतानाच तुम्हाला भीती वाटत असेल तर ती पार्टनरशिपच नाहीये. तुमचं नातं कायम सरप्रायझिंग पाहिजे. एक तर पहिली बेसिक, त्याच्याही आधी तुम्हाला ते हवंसं पाहिजे. प्रकाश आमटे, बाबा आमटे, हा त्यांचा मूवी आला होता, हा मूवी बघून आला आणि त्यांनी माझ्याशी 15 दिवस बोलणं बंद केलं. तर मी म्हणलं काय झालं सूरज? मी त्या दिवशी प्रकाश आमट्यांचा मूवी बघून आलो, त्यांची बायको कसली भारी आहे साक्षी, तू त्यांच्या आसपास पण नाहीये. सगळं म्हणलं हे काय logic आहे? म्हणजे तुम्ही का म्हणते आज बिन पाण्याची मला बसवलंय ते कटिंगला बादरायला. मी तुम्हाला कळतंय का मी कुठल्या स्क्रॅच बुकला स्क्रॅच करत करत आणलंय. आपण सगळे या शोबितच्या नादामध्ये रूममेट बनत चाललोय, आपण सोलमेट बनतच नाही आहोत. संस्कारांच्या नावाखाली आपण सत्याकडेच बघत नाही आहोत आणि सत्य तुम्हाला एकत्र ठेवतं, सत्य तुम्हाला मोठं करतं आणि सत्यच तुमच्या आयुष्याचा बेस, धागा सगळंच आहे. आई वडील त्यांनी तुम्हाला जन्म दिलाय म्हणून प्रेम करतात. भाऊ बहीण तुमच्या बॉन्डिंगमुळे किंवा XYZ गोष्टीमुळे तुमच्यावर प्रेम करतात. पण ही व्यक्ती अशी असते तुमच्या नात्यातली नाहीये, रक्तातली नाहीये, पण तरी तुमच्यावर प्रेम करते, तर तिचं प्रेम जास्त श्रेष्ठ आपलं असं धर्मातच सांगितलंय. आजकाल ना म्हणजे असे फ्रेंड्स पण आहेत किंवा आजकालच्या मुली, असं माझं ऑब्झर्वेशन आहे की प्रेम किंवा मुलाचा स्वभाव बघण्यापेक्षा पहिले त्याचं पॅकेज किंवा स्वतःच्या नावावर घर आहे का, स्वतःच्या नावावर शेती आहे का, गाडी आहे का, हे पहिले बघतात रादर दॅन आपलं पटणार आहे का लाईफ लॉंग. सो फायनान्शियल ॲस्पेक्ट किंवा ॲसेट्स किती आहेत हे बघतात. सो वाटतंय हे प्रॅक्टिकल आहे आणि लॉंग टर्म टिकू शकतं अशाने रिलेशनशिप? आणि तू काय बघितलंस? मी काय बघितलंय हा, ते याच्यात? पण सांगशील. हा. जर मला आधी हिच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर मला त्याच्यात 2 पर्स्पेक्ट आहेत. एक तर अरेंज मॅरेज केलं कुठल्याही मुलीनी किंवा मुलांनी तर प्रॅक्टिकल राहणं जास्त गरजेचं आहे, कारण का अरेंज मॅरेजमध्ये स्पॅन कमी मिळतो. जर अरेंज मॅरेजमध्ये तुम्हाला स्पॅन जास्त मिळाला एकमेकांसोबत वेळ घालवायला, म्हणजे लग्न फक्त ठरलंय, एंगेजमेंट पण नाही झाली आहे आणि तुम्ही साधारण 1.5-2 वर्ष रोज कंटिन्युअसली भेटलात तर तुम्ही नॉन प्रॅक्टिकल अस्पेक्टकडे थोडं बघण्याचा प्रयत्न करू शकता. पण जर ते अरेंज मॅरेज असेल, कारण का तुम्हाला तुमच्या आईवडिलांनी भेटवलंय, अरेंज मॅरेजचा अर्थ हाच जर आपण काढला तर. सो मला असं वाटतं की त्याच्यात प्रॅक्टिकॅलिटी असणं गरजेचं आहे. आणि मी स्वतःच्या अनुभवावरनं सांगते, जर मी अरेंज मॅरेज केलं असतं तर मी या सगळ्या गोष्टी बघितल्या असत्या. मुलाचं घर आहे का त्याच्या नावावर हे नसतं बघितलं, पण तो फायनान्शियली वेल सेट आहे का, मी पण आहे, म्हणजे मी पण असली पाहिजे, त्याच्या ज्या काय अपेक्षा त्या मी पूर्ण केल्या पाहिजेत, ज्या भौतिक अपेक्षांबद्दल, आणि माझ्या ज्या काय अपेक्षा जर तो पूर्ण करू शकला तर मी प्रेमाकडे गेले असते. आणि माझं ह्याच्याबद्दलचं जे काय मत आहे किंवा मी ह्याला कसं चूज केला असा तुझा प्रश्न होता, राईट? सो मी 13 वर्षाची होते तेव्हापासून आम्ही डेट करायला लागलो. आणि त्याच्या आधी साधारण
2-3 वर्ष मॅक्सिमम आम्ही ओळखतो एकमेकांना. बरं. सो माय फर्स्ट इम्प्रेशन वॉज आय हेटेड हिम. सो मी आधी आम्ही एका सोसायटीत राहतो. ओके. सो मी आधी राहायला आले होते बरेच वर्ष. hated त्याच्यानंतर हा पेढे वाटत होता सगळीकडे नाही का, नवीन घर येतं घरातला मोठा. तेव्हा तो शाळेत होता. तेव्हा तो पेढे वाटत होता तुमच्यासाठी नवीन. नाही हा पण सांगतो तो मी पेढे पुढे. वाटत होता सगळीकडे. आणि मी आणि माझी मैत्रीण गच्चीत खेळत होतो. आणि आम्हाला असं झालं, हा कोण आलाय मुलगा, कशाला आमचं भंग करायला आलाय शांतता. आम्ही चांगला 3 मुली होतो सोसायटीत आणि ह्याचा भाऊ. सो 2 मुलं वाढली. तर मला आणि माझ्या मैत्रिणीला असं होतं, कशाला आले यार, जा इकडून. आणि परत हे म्हणजे विकत घेतलंय त्यामुळे तर काय जाण्याचा संबंधच येत नाही असं आम्ही फार मनोरे रचले होते. आणि याचा भाऊ खरं तर माझा खूप चांगला मित्र होता. सो आम्ही तिघं हँगआउट जास्त करायचो. हा आमच्यात नसायचा. हा कुठेतरी वेगळीकडेच त्याचे काहीतरी उद्योग करत असायचा. सो मी नोटीस पण केलं नव्हतं ह्याला. ऍक्च्युली माझ्या बेस्ट फ्रेंडला हा आवडायचा आणि ती मला येऊन सांगायची की अगं मी सूरजला भेटले. आणि मला असं होतं की तू कर ना, तुला ते कर, वाय यू टेलिंग मी. म्हणजे आणि ती माझी चांगली मैत्रीण होती. असं मी नाही म्हणू शकत हा ठीक आहे चल गेली खड्ड्यात वगैरे. सो मी असं काय म्हटलं आणि इव्हेंच्युअली तिने मला त्याला इंट्रोड्यूस केलं की ती म्हणजे जर मी तुझ्याकडे रोज येऊन कंप्लेंट करायला लागले सूरजबद्दल तर यू विल गेट टू नो हिम, राईट. सो तुला काहीतरी आयडिया हा माणूस कसा आहे किंवा काय. सो मला अर्ध व्यक्तिमत्व तर माझ्या मैत्रिणीकडनं कळालं. मग मी निगेटिव्ह वालं. हा म्हणजे एनिथिंग. एक मैत्रीण म्हणजे गर्ल्स टॉक कसं असतं. आणि तेव्हा टीनेजरपेक्षा खाली होतो म्हणजे साधारण 5वी-6वी बद्दल बोलतीये. आणि मग मी ह्याच्याशी बोलायला जायचं, का रे तू तिला असं का त्रास देतोस वगैरे वगैरे. कारण का ती मला सांगायची आणि मला असं मी काय करू ह्याच्यामध्ये. आणि ती याची उन्हाळ्याच्या सुट्टीत बेसिकली. सो ती निघून जायची आणि मग नंतर आमची मैत्री वाढत गेली. सो ती बाजूला राहिली आणि आम्ही आमचं अफेअर सुरू केलं. पण टू बी क्लिअर कोणी कोणाला डिच किंवा डबल डेट नव्हतं केलं बिकॉज ही डिड नॉट लाईक हर. सो त्याच्याकडनं ते क्लिअर होतं की मला तिच्यासोबत काय जास्त वेळ वगैरे राहायचं नाही. आणि मी त्याला म्हणायचं मग कशाला टाइमपास करतोस आणि हे करतोस ना, कशाला फिरवाफिरवीची कामं करतो माझ्या डोक्याला कटकट. तू सांग ना बाई मला नकोस तू किंवा मला नाही आवडत वगैरे वगैरे. आणि आमची रास सेम आहे. बिचारी आता बघत असेल तर तिला हर्ट होईल याचाही विचार तिला केला नाही. म्हणजे बघ ना की आपल्या मैत्रिणींनी सांगितलं की कशाला डेट करतोय, सोडून टाक ना. तर तिचा आधीपासून प्लॅन ठरला असता. हा नाही झालं आता तिचं लग्न वगैरे झालं, तिला एक मुलगा वगैरे. आणि माझ्या जवळच्या 70% लोकांना माहिती आहे मी कोणाबद्दल बोलते आणि काय, बिकॉज ते पण विटनेस होते त्याच्यात. असं नाहीये की ते एकटं घडलंय. आमच्या सोसायटीत आम्ही 7-8 मुलं एकत्र वाढलेली. त्यामुळे जे मी काय बोलते ते किमान 70% लोक तर रिलेट करू शकतात मी कोणाबद्दल आणि काय बोलते. सो इव्हेंच्युअली वी मेट आणि आमची रास सेम आहे म्हणून आमच्या बऱ्याच विचार सेम जुळतात. कुंभ. ओके. हा. सो आमचे बरेच विचार जुळतात वगैरे वगैरे म्हणून आम्ही हँगआउट करायला लागलो आणि देन वी स्टार्ट डेटिंग. मला लग्न होतं कळलं की याला आम्ही डेट करत होतो इतक्या वर्ष. माझी स्टोरी वेगळी, मी जरा ऍडजस्ट करतो. आणि हा बॅक टू युअर क्वेश्चन की तू विचारलंस की हे पाहिजे का की पैसा बघून लग्न करणं वगैरे वगैरे. मला असं वाटतं की हो बघितला पाहिजे पैसा. याचं पहिलं रिझन असं आहे की 2 सिक्युरिटीज बघितल्याच पाहिजेत आत्ताच्या काळात. एक म्हणजे फायनान्शियल सिक्युरिटी आणि दुसरं म्हणजे इमोशनल सिक्युरिटी. या 2 बघितल्याच पाहिजेत. आणि आत्ताच्या काळात इंडिपेंडन्स ही दोघांची पण असली पाहिजे. म्हणजे मुलगी जर का इंडिपेंडंट नसेल फायनान्शियली, म्हणजे माझं पहिलं स्वप्नच होतं की चूलमूल करणारी एक वेळ नसेल किंवा त्यात थोडंसं कॉम्प्रोमाइज करणारी नसेल तरी एक वेळ चालेल मला. पण जर का ती इंडिपेंडंट नसेल, ती स्वतःला सांभाळू शकत नसेल इमोशनली आणि फायनान्शियली, तर काहीच उपयोग नाही. कारण की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर का उद्या तुमच्यात भांडणं झाली आणि तो नवरा तुम्हाला वाऱ्यावर त्या नवऱ्याने सोडून दिलं तर तुमच्याकडे स्टँडच नसतो काही. आणि तुम्हालाही माहिती आहे की ज्या मुली जॉब करतात त्यांच्या घरात त्यांचं ऐकण्याची घरच्यांची हे जास्त असते, म्हणजे तयारी जास्त असते. पण ज्या फक्त घर सांभाळतात त्या कुठेतरी एक साईड आऊट होतात. असं जनरली दिसतं, सगळ्याकडेच होतं असं नाही, पण जनरली असं मोस्टली दिसतं की एक से असतो ज्या जॉब करतात त्यांना. आणि आत्ताचा पुढचा काळ बघता मला असं वाटतं की डिवोर्सचं प्रकरण आणि हे सगळं बघायला गेलो तर मला असं वाटतं की तुम्ही फायनान्शियली आणि इमोशनली फ्रीडममध्ये असायला पाहिजे असं मला वाटतं. सो ती एक गोष्ट आहे. आणि दुसरी महत्त्वाची जशी तिने गोष्ट सांगितली की
डेट म्हणजे मला असं वाटायचं हा ठीक आहे, म्हणजे हँगआउट करतोय वगैरे सगळं ठीक आहे, प्रचंड एकमेकांना आवडतं हे पण ठीक आहे, पण याचं उत्तर फक्त लग्नच आहे असं काही मी मानत नव्हतं. म्हणजे इव्हन अच्छा. तिने जी त्यातली पुढची गोष्ट सांगितली नाही ते म्हणजे आम्ही स्वतःला वेळ दिला होता की आता जेव्हा आमचा लग्नाचा विचार काहीतरी चाललाय तिच्या पण डोक्यात माझ्या पण डोक्यात, तेव्हा आमचं असंच ठरलं होतं की मी काही मुली बघणार, तूही काही बघ. म्हणजे असं नको की फक्त आपण जास्त एकत्र आहोत म्हणून आपलं लग्नानंतर पटेलच. जेव्हा आम्ही पत्रिका वगैरे बघितली आम्हाला सुद्धा अनएक्सपेक्टेड होतं की आमचे 36 गुण जुळणं वगैरे असे खूप काही गोष्टी घडल्या. पण आणि आत्ता पण जेव्हा एकत्र राहतो तेव्हा लक्षात येतं की तिच्यात आणि माझ्यात, म्हणजे तू मगाशी म्हणलास की प्रॅक्टिकल एक ते प्रश्न होता तुझा की प्रॅक्टिकल असायला पाहिजे वगैरे, तर त्याच्यामध्ये मी खूप प्रॅक्टिकल आहे आणि ती खूप इमोशनल आहे. म्हणजे नात्यामध्ये तिची इन्व्हॉल्वमेंट सगळ्यात जास्त आहे, कदाचित सगळ्या स्त्रियांची जास्त असते. मग तुलाही माहिती आहे की तू तुझ्या वडिलांबरोबर एकटाच घरी आहेस तर ते जवळपास वैकुंठ स्मशानभूमी आणि तुमचं घर हे सेम असतं. ते जर एखादी स्त्री असेल तर ती एकदम एन्व्हायरमेंटच चेंज करून टाकते. त्यामुळे ते मला लक्षात आलं. म्हणजे मी घरात ही जेव्हा नसते तेव्हा घर इतकं शांत असतं आणि कसं असतं आपण इतके बधीर असतो ना रे, म्हणजे ॲज अ पुरुष म्हणून, की आपल्याला हवा असतो थोडासा असा टाइमपास, थोडीशी मजा, थोडासा चार्म हवा असतो. पण जेव्हा त्या असतात तेव्हाच तो आपल्याला नको असतो, तेव्हा आपल्याला शांतता हवी असते. पण त्या नसलं की असं होतं की अरे ही शांतता खाते. असं दोन्ही याच्यामध्ये म्हणजे असं वाटतं की आपण फक्त वयाने वाढतोय, आपण मच्युअर नाही होते जशा मुली होत्या. मॅच्युरिटी लेवल तीच आहे आपली. मुलींची वाढत असते किंवा मे बी वाढतच असते. येस. पण मग तुम्ही नाही होत बघितलात कधी. का, म्हणजे वेगळा कांदा पोह्याचा कार्यक्रम झाला का वेगळा हो, दोघांचा वेगळा माझा झाला, तिचा नाही झाला अजून. इट्स आयरनी. माझा नाही झाला. अजून नाही झाला नाही, अजून नाही झाला. माझी इच्छा होती, म्हणजे मला एकतरी मुलगा बघायचा आहे किंवा माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी योग्य स्थळ आणून दाखवावं मला आणि मी विचार करावा त्या मुलाचा. अशी माझी बकेट लिस्ट होती ती. म्हणजे फॉरगेट अबाउट की आमचं लग्न झालंय वगैरे वगैरे. अजूनही मला संधी मिळाली तरीही मी तो करीन आणि स्टील आय गिव्ह अ चॉईस की मला इनफॅक्ट जेव्हा आम्ही ठरवलं की आपण पोरी बघूयात तेव्हा ऑफकोर्स त्याचं वय जास्त होतं म्हणून त्याच्या घरचे लगेच तयार झाले. त्यांनी 4 मुली बघितल्या, ठीक आहे, त्यांनी 4ही रिजेक्ट केल्या, ती वेगळी गोष्ट आहे. पण मला नाही मिळाला वेळ, कारण का माझ्या घरच्यांचं असं होतं की एक तर माझ्या ह्याच्यात शिक्षणाची किंवा मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहायची एक पद्धत आहे. म्हणजे माझी आजी जॉब करायची आधीपासनं. सो माझ्या घरच्यांचं असं होतं की तुला एवढा लवकर लग्न करण्याची काय घाई आहे. म्हणजे आय वॉज 24 वेन दिस वॉज हॅपनिंग. आणि आमच्या घरी 24 म्हणजे बालविवाह आहे लिटरली, कारण का आमच्या घरी नाही आहे तसं कल्चर. आणि मलाही माहिती होतं की मी 24व्या वर्षी जर लग्न करायचं ठरवलं तर उलट होणार आहे आमच्या घरी, की खूप लवकर होतं. म्हणून माझ्या घरचे तयार नव्हते मला मुलगा दाखवायला. मी त्यांना म्हणलं की मला ठरवायचंही नाही आहे लग्न, मला मुलगा आवडला तर आम्ही डेट करतो आणि मग आपण नंतर लग्नाचा वगैरे बोलूयात. तुम्हाला पुढे घरच्यांना भेटायची गरज नाही, मला मुलगा दाखवा, मी त्याला जाऊन वेगळी भेटून येईन, एवढंच मी म्हणलं होतं. पण समाव त्यांना ते पटलं नव्हतं किंवा ते तयार नव्हते माझ्या लग्नासाठी बेसिकली मेंटली. पण त्यांचे 36च्या 36 गुण मिळले हे जरा कमाल वाटतंय मला. फारच भारी. हो ना. तो आकडा पण तसाच आहे 36चा. हा. ते काळजी नको करू. पण बहुतेक ज्या राशी सेम असतात त्या प्रत्येकांचे सेमच असतात. अच्छा, रास आणि गुण बद्दल माहिती हा. सो जर माझी आणि तुझी रास सेम आहे तर आपले 36 गुण जुळतील. ओके. अच्छा. आमचं इतकं वर्स्ट होतं की आमचे 3 का 4 3 का 7 गुण सिंगल डिजिट. अरे बापरे. जुळले होते. तर वेड्यातच काढलं होतं म्हणजे घरच्यांनी, काय आहे हे. होऊ शकतं, म्हणजे तुमच्या कम्प्लीट पर्सनॅलिटी अपोजिट्स असतील. पण आता म्हणजे एवढे वर्ष झालेत आम्हाला त्याचं काहीच वाटत नाहीये. म्हणजे का मी ते ऍक्च्युली सॉरी टू इंटरप्ट, म्हणजे हे माहीत नसेल लोकांना, पण जेव्हा आमचं लग्न करायचं ठरत होतं तेव्हा तुम्ही खूप माझ्यासाठी मोठे इन्स्पिरेशन होतात. कारण की एक तर ते पत्रिका तेव्हा आम्ही बघितलीच नव्हती, त्याच्यामुळे मला नंतर ते 36 गुण जुळले हा भाग सोडून दे. पण तुमच्यामुळे मला कळलं की अरे हां, म्हणजे ह्या परिस्थितीत सुद्धा लोक पुढे जाऊ शकतात व्यवस्थित. आणि जेवढं मला माहिती आहे तर तुम्ही मुंबईत स्ट्रगलच करत होतात जवळपास, आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचे काही निर्णय घेतले, तुम्ही तुमचा संसार बसवला, जे की खूप अवघड आहे. म्हणजे एका ठिकाणी दोघं पण व्यावसायिक आहात, असं कोणी नाही आहे की एक जॉब करतोय किंवा असं इतकं अनसेटल्ड असताना सुद्धा ती हिंमत दाखवणं आणि इतकं पुढे सरकणं, त्यामुळे माझ्यासाठी खूपच जास्त मोठं इन्स्पिरेशन होतं. मला असं झालं होतं की यस, आहेत अशी उदाहरणं की ज्यांनी करून दाखवलंय. मी उगीच घाबरतो ह्या गोष्टींना. कम्पॅरेटिव्हली मला आजही असं वाटतं की जर का मी तुमच्या बाजूला आलो तर तुमचं करेज माझ्यापेक्षा खूप जास्त आहे.
कारण की मी तर खूप असं सेटलमेंट बघत ठरवलं हा हिच्याशी लग्न करू. पण तुम्ही जे धाडस केलं ते आमच्यापेक्षा खूप जास्त वरचं आहे आणि मला वाटतं ते त्यांनी सगळ्यात जास्त, तुला आठवत असेल आपण एकदा मुंबईलाच गेलो होतो युट्यूबच्या कार्यक्रमाला, तिथनं येताना आपल्या ह्या गोष्टीवर बऱ्याच गप्पा झाल्या गप्पा आल्या. हो. आणि मी तेव्हा म्हणलं होतं, तेव्हा तर सांगितलं पण नव्हतं मी रिलेशनशिपमध्ये आहे का नाही मला आठवत नाही, पण तेव्हा मी हे म्हणलं होतं आमच्याकडून सगळं काढून घेतलं होतंच आणि मग लास्टला सांगितलं होतं की अरे मी विचारतोय कारण असं असं आहे. हा फरक असतो बघ मेमरीमध्ये पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या. तिला बरोबर लक्षात एवढं डिटेलमध्ये ते पण. डिटेलमध्ये. तर त्याच्यानंतर मी तुला म्हणलं पण होतं तुम्हाला दोघांना की जेव्हा माझं काहीतरी ठरेल तेव्हा मी पहिलं तुम्हाला सांगेन आणि लग्नाला तर मी बाकीच्यांना नाही, कारण की माझे खूप इन्फ्लुएन्सर मित्र होते, पण माझं असं होतं की त्यांना बोलूया मला वाटतं ज्यांना बोलायचं, म्हणजे बाकीच्यांना बोलवायचं नाही असं म्हणणं नव्हतं. पण मला जेन्युअनली पहिलं जे इन्फ्लुएन्सर्समध्ये आपलं ज्यांचं नाव आलं ते फक्त तुम्ही दोघं होतात, त्यामुळे माझ्यासाठी How sweet. अजूनही आहात इन्स्पिरेशन. आणि खूपच म्हणजे मी तेवढ्यासाठी येऊन, तुला आठवत असेल तर तुमच्या घराखाली तुझी मुलगी पण होती, ते जस्ट खाली या दोघींना सोडलं आपण हो हो हो. आणि मग आलो होतो, मला व्यवस्थित आठवतंय. म्हणूनच ना आमचं गुण पण मिळत नाहीयेत आणि म्हणूनच पहिला क्वेश्चन हा होता की स्वभाव आजकाल कोणी नाही बघत आहे. म्हणजे जास्ती करून थोडंसं सिक्युरिटी, फायनान्शियल सिक्युरिटीकडे जास्ती बघतायत आणि मग नंतर 1-2 वर्षांनी लक्षात येतं की अरे एक वेळ थोडे पैसे कमी चालले असते, पण जर माणूस चांगला असता तर कदाचित आय कुड हॅव सर्वाइव्ड मोर. मंडळी, आजच्या काळात इंग्लिश बोलता येणं खूप गरजेचं झालेलं आहे. इंटरव्ह्यूज असतील, पेरेंट्स टीचर्स मीटिंग असेल किंवा काहीही रिझन असेल, इंग्लिश थोडंफार तरी तुम्हाला बोलता यायला पाहिजे आणि त्यासाठी आपले स्पोकन इंग्लिशचे कोर्सेस अवेलेबल आहेत. seva.in वर हे कोर्सेस अवेलेबल आहेत. प्लस तुम्हाला जर ॲप डाउनलोड करायचं असेल तर ॲपसुद्धा अवेलेबल आहे. सगळी माहिती आणि सगळ्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. प्री रेकॉर्डेड व्हिडिओज आहेत, स्टेप बाय स्टेप शिकवलेलं आहे. प्रत्येक लेसन नंतर टेस्ट आहेत MCQच्या, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुम्हाला किती समजलेलं आहे. बऱ्याच गोष्टी आहेत, PDF डाउनलोड करू शकता आणि खूप काही गोष्टी आहेत ॲपमध्ये, त्याच्यामुळे ॲप डाउनलोड करायला विसरू नका. सगळ्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. आता जेव्हा डेटिंगमध्ये नवीन असतात लोक, तेव्हा सगळंच भारी दिसतं. तेवढंच बघून जेव्हा लोक पुढे जातात आणि मग ॲक्च्युअलमध्ये जेव्हा रूम शेअर करायची वेळ येते, तिकडे बऱ्याच गोष्टी चेंज व्हायला सुरुवात होतात. उदाहरणार्थ आपलं नेहमीच असतं की आंघोळ झाली की टॉवेल बेडवरती आम्ही टाकतो, काय सगळेच करतात. तेच हिला म्हणजे आवडलं नाही, बिलकुलच नाही आवडलं समजा, आणि एकदम त्याच्यावरनं राडाच व्हायला चालू केला रोज. तर हा खूपच वेगळा प्रकार आहे जो डेटिंगच्या आधी कधीच कळत नाही, म्हणजे डेटिंग करताना नाही कळत किंवा लग्नाच्या रूम ज्या वेळेला तुम्ही शेअर करता त्या वेळेला नाही कळत. आणि मग लोक खूप उथळ या गोष्टींवरती हे निर्णय घेतात आणि मग सगळी गडबड होते. तर मग कसं पुढे जायचं अरेंज मॅरेजमध्ये? मला वाटतं हां तेच, मग आपली केस अशी वेगळी आहे थोडीशी, कारण मग तुमचंही लव्ह मॅरेज झालं, आमचंही झालं आणि 9-10 वर्ष आपण एकत्र होतो एकमेकांसोबत. त्याच्यानंतर लग्न केलं आपण, म्हणजे आम्ही दोघं वेगळे, तुम्ही मग लग्न केलं. पण अरेंज मॅरेजमध्ये हे का घडतं बऱ्याचदा, तर याचं सगळ्यात मेन रिझन असं असतं की अरेंज मॅरेजमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं चेक पॉईंट आपण बघत नाही किंवा चेकलिस्ट आपण चेक करत नाही. एक गोष्ट ती म्हणजे हा किंवा ही रागात कसं वागते. बरोबर. आणि इथेच सगळा गेम फिरतो की सगळ्यात जास्त रिअल माणूस रागात असतो. म्हणजे रागात तो कसं हँडल करतो. म्हणजे मला हिचा एक मित्र आहे आणि मध्ये आम्ही भेटलो होतो, ते वाक्य अजून पण लक्षात आहे. तो म्हणला होता की जर का अरेंज मॅरेज बंद झालं या देशातलं तर अर्धी मुलं रणवी मरतील. म्हणलं रणवी मरतील म्हणजे बिना लग्नाची मरतील. म्हणलं का, तर त्याच्यावर त्याचं खूप भारी उत्तर होतं, कारण अर्ध्यापेक्षा जास्त मुलींना हँडल कसं करायचं हेच नाही माहिती. आणि मला ते एका लेवलला बरोबर वाटलं होतं. म्हणजे अजून पण मी खूप भारी हँडल करतो असं नाही, पण ॲटलिस्ट मला असं वाटतं की तुझी मुलांची भांडणं आणि मुलींची भांडणं याच्यात खूप जमीन आसमानाचा फरक आहे. बरोबर. तू त्या थरावर नाही उतरायला पाहिजे. किंवा सेम विथ स्त्रियांचं पण, की स्त्रियांचा हार्मोनल इम्बॅलन्स होतो तसं पुरुषांचा पण होतो. हे जर का त्यांना समजत असेल की आता नाही, हा कुठल्या तरी कामात आहे नाही. सो ह्या छोट्या गोष्टी असतात ज्याच्यामुळे ते सगळं ते जिथे आपण म्हणतोय ना की फायनान्स तर आहे पण माणूसच चुकीचा आहे, ते फक्त रागातच कळतं तुम्हाला. आणि कसं असतं, ते मेलोडी इतनी चॉकलेटी क्यू आहे, ते रॅपर फोडल्याशिवाय नाही कळत. ते आतल्या चॉकलेटी रॅपरमध्ये त्याचा राग दडला आणि तो रागात कसं वागतो याच्यावरूनच मला तरी वाटतं
सगळ्या गोष्टी रागात आणि मोस्टली तुमच्या वाईट काळात तो कसा वागतो. वाईट काळ तुम्हाला तो दिसेलच असं नाही, पण मला असं वाटतं मुलींनी मुलाला आणि मुलींनी मुलाला आणि मुलाने मुलीला असं थोडंसं बुली करावं आणि त्यांचा राग चेक करत राहावा की कसं वागतोय हा रागामध्ये. आणि जर का तो त्याचा ताबा हलवत असेल तर तो नक्की लग्नानंतर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर का तो कंट्रोल करतोय का हे पण फक्त रागातच कळतं, किंवा मुलगी पण कंट्रोल करते का हे पण फक्त रागातच कळतं. माझं असं पर्सनल मत आहे, फारच सगळे सहमत होतील की नाही माहित नाही, पण 6 महिने आम्ही डेटिंग करतो आणि लग्न केलं मला पटतच नाही. तुम्ही 6 महिन्यात नाही जज करू शकत, ओळखूच नाही शकत. इट्स व्हेरी म्हणजे पर्सनल आहे म्हणून बरोबर आहे तुझं वेगळं असू म्हणणं, शकतं. पण काही वर्षात पण नाही ओळखू शकत तुम्ही. मग तुम्ही ओळखतच असता एकमेकांना. हां, एक्झॅक्टली. मी तर उलट म्हणतो की 100% ओळखूच नाही, पण बेस त्याचा नक्की ओळखून घ्यावा की याचं नेचर काय. किंवा हे समजून घ्यावं की ही व्यक्ती आहे शेवटी, की ते तुमच्या म्हणण्याप्रमाणे थोडी चालणार आहे दरवेळेला. तिचं पण काहीतरी म्हणणं आहे, तुमचं पण काहीतरी म्हणणं आहे, आणि त्याच्यात दोघांनाही ऍडजस्टमेंट करणं पण गरजेचं आहे. ऍडजस्टमेंट विचारांची ती खूप वेगळी आहे. मग बाकीचे प्रॅक्टिकल गोष्टी आहे पण त्यात ठीक आहे, पण विचारांची ऍडजस्टमेंट इज व्हेरी डिफिकल्ट. त्याच्यात थोडं ॲड ऑन करायचं झालं तर, जर तुम्हाला म्हणजे तू अरेंज मॅरेज बद्दल बोललास म्हणून मी बोलतेय की कसं कळणार की एखादा माझ्यासोबत जो जोडीदार आहे किंवा 6 महिने किंवा 10 वर्ष उलटली. सो एक खूप सोपा एक्सरसाइज जो मी फॉलो केला किंवा करत आली आहे तो इट्स लाईक माय नॉन निगोशिएबल्स. सो मी एक व्यक्ती आहे, माझे काही नॉन निगोशिएबल्स ठरलेले आहेत 5 बेसिक टू स्टार्ट विथ. लव्ह मॅरेजमध्ये तुम्हाला इव्हॉल्व्ह व्हायला वेळ लागतो. तुम्ही स्वतःला ओळखत असता, मग तुम्ही पार्टनरला इंटरडिपेंडेंटली ओळखता. पण अरेंज मॅरेजमध्ये आधी तुम्हाला स्वतःला ओळखणं गरजेचं आहे की तुम्हाला नक्की काय पाहिजे. जग म्हणतंय पैसा हवाय, जग म्हणतंय पत्रिका जोडली पाहिजे, जग म्हणतंय घर हवंय, पण तुम्ही झोपडीत खुश राहू शकता, पण त्यांनी खोटं न बोलणं माझ्यासाठी नॉन निगोशिएबल असेल आणि समोरचा खोटारडा असेल तर ह्या गोष्टी, भौतिक गोष्टी मॅटर नाही करत. सो तुम्ही ठरवा की तुम्हाला काय पाहिजे. लिटरली पेन अँड पेपरवर तुम्ही लिहून काढा. त्याच्याने बरेच कॉन्फ्लिक्ट्स कमी होतील आणि तुम्हाला चूज करणं सोपं जाईल. नॉट जस्ट तुम्ही अरेंज मॅरेज करताय, तुम्ही डेटिंगमध्ये पण असं असेल की मी ह्याचा टॉक्झिकपणा सहन करू शकते, पण ह्याने माझ्यावर चिटिंग नाही केली पाहिजे. सी, यू कॅनॉट जज अ पर्सन. ते त्याचे ट्रेट्स आहेत, ते त्याला जर आवडले आणि जर ते समोरच्याला चालत असतील आणि त्यांचं नातं उत्तम चालू असेल तर वी आर नो वन की हे चुकीचं किंवा हे बरोबर सांगणं. पण माणूस आता खूप इन्फ्लुएन्स होतोय सगळ्या चांगल्या किंवा गुडी गोष्टी ऐकून की ग्रीन सिग्नल किंवा ग्रीन रेड लाईट वगैरे वगैरे. आय डोंट बिलीव्ह इन सच थिंग्स. म्हणजे एखादा माणूस खोटं बोलतोय आणि एखादा माणूस एका व्यक्तीला मारतोय, या दोन्ही गोष्टी तेवढ्याच चुकीच्या आहेत. पण आता जगाचा या गोष्टींकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह खूप वेगळा आहे. जर तो चांगल्या गोष्टींसाठी खोटं बोलतोय मग तो चांगला आहे, आणि जर तो रागात मारतोय तर तो चुकीचा आहे. असं नसू शकतं. म्हणून इफ यू वॉन्ट टू रिअली डिसाईड इफ ही इज द वन, स्टार्ट विथ युअर सेल्फ, व्हॉट यू वॉन्ट इन युअर लाईफ. म्हणजे टू स्टार्ट विथ माझं होतं की यू कॅनॉट डेट एनी वन जर तू माझ्यासोबत आहेस. हे माझं पिक्चर क्लिअर होतं. आय स्टार्टेड विथ दॅट. त्याचं असं काही नव्हतं. ही वॉज लाईक की ठीक आहे आपण, तो म्हणजे सुरुवातीला म्हणला की आम्ही डेट करतोय, असं मी स्वतःला लेबलिंग केलं नव्हतं. पण मी अशी होते की जर मी एक शेअरिंग पार्टनर आहे किंवा माझा हा कंपॅनियन आहे, राईट. जरी आम्ही डेटिंग करत असतो तरी आम्ही मॅरेज लेवलचं डेटिंग करत होतो, कारण का मी एका सोसायटीत राहायचो. सो आम्ही रोज भेटायचो किंवा 1.5 ते 2 तास. सो आम्हाला एकमेकांच्या घरच्या परिस्थिती पण माहिती असायच्या. सो मी त्याला म्हणायचे तू काहीही कर, तू उद्या उठून तुला असं झालं की तुझी इच्छा नाहीये एकही रुपया कमावण्याचा, तुला जग काय बोलव मला माहित नाही, पण मी तुझ्या बाजूने उभी राहीन आणि मी सांगेन की माझा नवरा नाही कमावणार, तुम्ही त्याला नका बोलू. म्हणजे जर लग्न झालं तर. पण जर मला असं कळालं की तू बाहेर जाऊन काहीतरी उद्योग करून आलायस तर आय विल बी द वर्स्ट पर्सन इन लाईफ. सो ते माझं नॉन निगोशिएबल होतं. सो ही ॲग्रीड टू दॅट. त्याचं नॉन निगोशिएबल असेल की मी कामात आहे, तिकडे जग बुडी होऊ देत, कोणाला काहीही होऊ देत, यू विल नॉट डिस्टर्ब मी. सो आय फॉलो दॅट. बिकॉज खूप वेळा तो घरनं काम करतो, त्याच्या कॉल्स चालू असतात, त्याचे मीटिंग चालू असतात, तो फोनवर पण आपल्याला कळत नसतं तो काम करतो किंवा नाही. सो आय मेक शुअर की त्याला कोणीही डिस्टर्ब करायला आलं, आय अटेंड दॅट पर्सन. किंवा त्याला मी फोन करून सांगते की तो आत्ता कामात आहे, त्याच्याशी तासभर बोलू नको. वेन ही सेज की आता मी फ्री आहे, मग मी बोलायला सुरुवात करते. सो आमचे नॉन निगोशिएबल्स ठरलेले आहेत. म्हणून म्हणलं ना, 6 महिने किंवा 6 वर्ष किंवा 60 वर्ष त्याच्याने नाही फरक पडणार. तुम्हाला काय हवंय तुमच्या दोघांमध्ये त्याच्याने बराच फरक पडू शकतो. आणि ही गोष्ट मी बऱ्याच लोकांना सांगितली होती आणि ती काम
केलंय, म्हणजे इट्स अ पण टेस्टेड हे मेथड. तुम्ही डे वन पासून ठरवलं का असं काही नाही, तुमच्यामध्ये नाही. भांडणं झाली आणि देन यू केम अप विथ की असं असं आपण ठरवूया? लग्नाच्या आधीच थोडी म्हणजे असं भांडणं की मला असं झालं होतं की बाबा एकतर मला हे आवडतच नाही की कोणीतरी मला सतत माझ्या शेजारी असावं आणि मला सांगावं मी काय करायचं काय नाही. त्यामुळे मी ऑलरेडी असं झालं होतं की आणि ही खूप इन्व्हॉल्व्ह झाली होती. तर त्याच्यानंतर जेव्हा लग्नाची वेळ आली तेव्हाच आमचं ठरलं होतं की आम्ही एका ठिकाणी भेटलो आणि हे जसं म्हणते तसं नॉन निगोशिएबल्स आणि कुठल्या गोष्टी नाही करायच्यात आपण आणि कुठल्या गोष्टी करायच्यात याच्यावर आधीच की याच्यावर नंतर डिस्कशन नको आहे लग्नानंतर. राईट. ओके. सो असं आहे म्हणजे आता समजा मी समजा आंघोळ वगैरे करतोय सकाळचं आवडतोय तर मला कोणी डिस्टर्ब केलेलंच आवडत नाही. तर तिचं तसं जसं तिने सांगितलं की म्हणजे ती आज पण असं पटकन एखादी सुंदर मुलगी दिसली तर ती सुंदर गाडी दिसल्यावर पण मी बघतो पण तिचं मग ती असं म्हणते की अरे की उचकवते बेसिकली मला. सो ते तिथे नॉन निगोशिएबल्स आहेत आणि मला वाटतं की त्याची चर्चा आम्ही व्यवस्थित केली. म्हणजे 8-9 वर्ष आहोत रिलेशनशिपमध्ये तर काय ओळखतोच काय करण्याची गरज आहे असं नाही केलं. कारण की संसार आणि डेट करणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि मला तर खूपच वेगळे एक्सपिरियन्स आलेत लग्नानंतर की कसं हँडल करायचं स्वतःला याच्यावर मी अजून पण काम करतोय. कारण की मी फॅमिली मॅन नाही आहे, ती प्रॉपर फॅमिली वुमन आहे. ती सगळ्यांशी गप्पा मारू शकते, बोलू शकते. मी म्हणजे माझ्या नातेवाईकांमध्ये पण असं असतं की हा एलियन का आला आज आपल्यामध्ये असं असतं. तर पण ते तिला तेवढं माहिती होतं. पण आम्ही ते बेसिकली असं लव्ह मॅरेज असून सुद्धा आम्ही त्याची व्यवस्थित लग्नाच्या 2-3 दिवस 2-3 नाही 1 महिनाभर आधी चर्चा केली होती. एका मंदिरात बसलो होतो 1.5-2 तास आणि त्याच्यावर आम्ही चर्चा केली होती प्रॉपर. नाईस नाईस परफेक्ट. सो ते केलं होतं. एका पार्टनरला जर तुम्ही हे सांगू शकलात की एक्झॅक्टली तुम्हाला काय बॉदर होतंय, सो दॅट इज अ वंडरफुल थिंग. म्हणजे बिफोर गेटिंग मॅरिड और आफ्टर गेटिंग मॅरिड. कारण बऱ्याचदा असं होतं की सपोज सांगितलंय पार्टनरला की अरे असं असं आहे पण ते पार्टनर एकतर ऐकत नाहीये किंवा वेगळ्याच वेणी घेतलं तर मग नेक्स्ट टाइम ती व्यक्ती म्हणते की जाऊ दे मी सांगतच नाही आणि मग थोडासा दुरावा वाढतो किंवा मग कम्युनिकेशन गॅप पडते मग अजून प्रॉब्लेम स्टार्ट होतात. हे तर म्हणजे फ्रीडम स्पीचमध्ये येण्यासारखंच आहे ना. म्हणजे जर का तुमच्या पार्टनरशी एखादी गोष्ट बोलतानाच तुम्हाला भीती वाटत असेल हो मग तर ती पार्टनरशिपच नाहीये. Partnershipच नाही. म्हणजे आता खूप ब्लंट उदाहरण देतो की समजा स्वप्नामध्ये चुकून माकून तुम्ही कोणासोबत तरी रोमॅन्स केलं तर ते तुम्ही स्वप्नामध्ये केलंय हे पार्टनरला सांगताना भीती नाही वाटली पाहिजे. मग असं असेल तर खूपच मोठा लोच आहे रे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं कायम एक ठरलेलं पेटंट वाक्य आहे की प्रेम हे मिळवण्याची नाही व्यक्त करण्याची गोष्ट आहे. ज्याच्यावर आपण प्रेम करतोय त्याच्यासाठी आपण जे जे करू शकतो ते करायचं आहे. पण त्या बदल्यात तिने असं वागावं असं झालं तर तो व्यवहारच झाला ना. मग व्यवहार तर आपण तसे बिझनेस डील्समध्ये करतो की मग प्रेम करण्याची काय गरज आहे. आई समजा चुकली तर आईला आपण 100 वेळा माफच करणार ना की आई मी तेव्हा चुकलो नव्हतो पण तिची बोलणी ऐकून आपण तिला सोडूनच देतो ना. तसंच नवरा प्रेमच आहे ना. तसंच बायकोनी काही गोष्टी केल्या चुकल्या बरोबर झाल्या किंवा नवऱ्याने केल्या तर सांगायची भीती का वाटली पाहिजे. बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही कुठेतरी गेली होती बहुतेक मैत्रिणीकडे तर मी असंच आमच्या एका केपीतल्या मैत्रिणीला घेऊन असंच काहीतरी मूवी मायकल बघायला गेलो होतो. तर मी हिला सांगितलं मी काय काय केलं त्याच्यात काय जर का असंच असेल की पार्टनरला सांगताना भीती वाटते तर तो पार्टनरच चुकीचा आहे. ह्याच्यात काहीच दुमत नाहीये. तो मित्र म्हणून पार्टनरशिप जरी असेल तुमची तशी तर ती पण चुकीची आहे की ज्या मित्राला तुम्ही काय सांगू शकत नाही तो मित्र नाहीच आहे मग तुमच्या आयुष्यातला. तेच मला वाटतं की बायको हॅज टू बी युअर बेस्ट फ्रेंड. म्हणजे तिकडे तुम्ही वर्स्ट फ्रेंड टू म्हणजे की तिथे तुम्ही ओपन होऊ शकता प्रॉपर. म्हणजे तुम्हाला काही फिल्टर ठेवायची गरज नाही अनलेस तुम्हाला काही सरप्राईज द्यायचंय तिलाच. बाकी ते एवढं सोडून. आणि ह्याच गोष्टी आपली पुढची पिढी पण बघते रे की माझे आई वडील निखळपणे बोलले एकमेकांशी हेच बघणार नाही तर मग ती पण असं. आणि तू जसं म्हणलास की लग्नाआधी तुम्ही 1-2 महिने खूप संवाद साधत होतात की काय करायला पाहिजे काय होऊ शकतं काय नाही. हे गोष्ट तर व्हायलाच पाहिजे. ह्याच्यातच अरे खूप प्रॉब्लेम्स आहे. मी पगारच नाही सांगणार माझ्या बायकोला. तिला कळलं तर ती खूप पैसे उडवेल. हे खूप बेसिक आहे. बँकेत किती पैसे माहितीच नाहीये. गावाकडची जमीन माझ्या नावावर आहे का किती जमीन आहे हेही सांगणार तेही बायकोला सांगणार नाही का तर मग तिला कळेल ना अरे असं काय. ती रोज तुमच्या त्या रूम मध्ये झोपते तुमच्या बरोबर. बेड शेअर करता तुम्ही सगळ्या गोष्टी शेअर करता रोज नाश्ता करता. आय थिंक सकाळी उठलं की पहिला चेहरा पण तुम्ही तिथंच बघता. त्याच व्यक्तीला या बेसिक गोष्टी न सांगणं इज नॉट अ गुड थिंग. मग ते कसं ते नातं कधीच ते होणारच नाही. जनरेटच होत नाही ते नातं. ते काहीतरी व्यवहार असल्यासारखंच आहे. मी त्याच्यात ऍड ऑन करेन की नात्यात ना आळशी राहून नाही चालत.
तुम्ही एक वेळ स्वतःच्या आयुष्यात राहून चालू शकता. आणि हे म्हणजे वाक्य पण खूप वेळा ऐकलं असेल की नातं म्हणजे काय FD नाहीये, इट्स लाईक SIP, फक्त एव्हरीडे SIP. मला परत एकदा एलॅबरेट कर की नात्यात आळशी राहून चालणार नाही, कारण मी खूप आळशी आहे. नात्यात आळशी राहून चालत नाही म्हणजे मी तुला जर आमचं उदाहरण द्यायचं झालं तर जसं तो म्हणला की मी खूप इन्व्हॉल्व्ह असते आणि तो असा फकीर माणूस आहे. त्याला माणसं लागतात, तो माणसांशिवाय जगू नाही शकत. पण माझं असं आहे की जर आपण आता आपलं नातं आहे तर ते नातं टिकवूयात. आणि त्याच्यासोबत नाही, मी सगळी नाती म्हणजे मी कुठल्याही ग्रुपमध्ये मी ग्रुप लीडर असा टॅग त्या लोकांनी त्या पर्स्पेक्टिव्हनी दिलेला आहे. कारण का मी कुठल्याच नात्यात आळशी नाहीये. सो एक्झाम्पल द्यायला झालं तर तुमचं नातं कायम सरप्रायझिंग पाहिजे. एक तर पहिली बेसिक, त्याच्याही आधी तुम्हाला ते हवंसं पाहिजे. सो जसं तू म्हणलीस की भांडणं तुमची कधी झाली नाहीत का, किंवा आम्ही आता ज्या मॅच्युरिटी स्टेजवर आलोय, जर तू आम्हाला जास्त पण लांब नको जाऊ, 3 वर्ष आधी जर बघितलं असशील तर तू आमचा पॉडकास्ट हा इथे बसून घेऊच शकली नसतीस. हा, कारण का आम्ही जर सेम विचारांचे आहोत तर आमचा राग आणि व्यक्त करण्याची पद्धतही सेम आहे. सो आम्ही प्रचंड चिडके आहोत आणि आमच्या प्रचंड तावताव आहे आमच्या दोघांमध्ये. ओके. आणि तो एका कंपोज्ड स्टेजला आणणं, त्यातून माझे सासू सासरे, ह्याचे सासू सासरे, या सगळ्यांना घेऊन जगणं. कारण का आम्ही दोघं आमच्या एकट्या आयुष्यात जगू शकतो. आम्ही असे एकटे राहायला आवडतं की कोणी काय विचारायला पण येऊ नका, जेवला झोपलात, हात नाही आहात. पण नात्यात आळशी न राहणं म्हणजे काय, मला तुझ्यासोबत मैत्री ठेवायची आहे ना, तर आय टेक एफर्ट्स. 15 दिवस झालेत मी तिला भेटले नाहीये, आय मेसेज हर. इट्स नॉट अबाउट जस्ट वेडिंग ऑर मॅरेज, इट कॅन बी एनिथिंग. सो जेव्हा आम्ही डेट करायचो, आय यूज टू एव्हरी मॉर्निंग आज जस्ट वन क्वेश्चन, कधी भेटायचं आहे. म्हणजे आय कॅन स्टील शो यू दॅट चॅट्स. आणि त्याने हा मेसेज कधीच नाही केला, म्हणजे आय कॅन स्टील शो यू दॅट. आणि मी गुड मॉर्निंग, गुड नाईट, जेवलीस का वगैरे हे कधीच टिपिकली बोललो नव्हतो. मी त्याला कायम एकच विचारायचं, कधी भेटायचंय. म्हणजे कधी भेटायचं या दृष्टिकोनातून की मला माझा डे तसा प्लॅन करायला, तू तुझा डे तसा प्लॅन कर. किंवा कारण का मी लपून छपून भेटायचं ऑब्व्हियसली, घरी न सांगणं किंवा घरच्यांच्या वेळा मॅनेज करून भेटणं वगैरे वगैरे. आणि त्याचा फायदा असा झाला की आय वॉज ऑलवेज एंगेजिंग, आय वॉज ऑन माय टोज, की इथे वेळ मिळतो याला भेटून घ्या, इथे वेळ मिळतो ह्याला मेसेज करा किंवा याला फोन करा. सो ज्या नात्यावर तुम्हाला काम करायचं ना, त्या नात्यात तुम्ही आळशीपणा नाही करू शकत. म्हणजे आता तुझे उदाहरण दिलंस की बँकेत किती पैसे आहेत हे माहितीच नाहीये किंवा काय, त्याच्यात 2 कारण असू शकतात. एक तर त्याच्या विरुद्ध ते लग्न झालंय किंवा ही वॉज नॉट व्हेरी शुअर की मला तोच पार्टनर हवाय का. जर तुम्हाला असं असेल की मला रोज उठून ह्याचंच तोंड बघायचंय शेजारी, तर ते प्रेम आणि ती भावना जर तुमच्यामध्ये नसेल तर आपण आता कितीही चर्चा केली आणि कितीही पेपरवर लिहून काढले ना पॉइंट्स, त्याच्यात काहीच मुद्दा नाही. ते एफर्टलेसच होणार. हा. सो आणि ही इज व्हेरी अपोजिट. तो असा 3-4 महिन्यात त्याला हुक येते, अरे आपण काहीच केलं नाही, आता आपण काय, आणि काहीतरी करणं, इन द सेन्स नॉट बाईंग गिफ्ट्स ऑर यु नो एनिथिंग, की साक्षी आपण कॉफीला जाऊयात, दॅट्स द जस्ट लाईक ते करणं आहे. म्हणजे त्याला आळशीपणा, मी त्याला खूप वेळा म्हणता, अरे तू केलं काय. इनफॅक्ट आम्ही डेट करायचं, मी त्याला म्हणायचं की सूरज दिवसात ना 1 फोन करत जाणार बास. आय एम नॉट आस्किंग की तू माझ्याशी 10 मिनिटं बोल, 10 सेकंद बोल, टाइम डझंट मॅटर, मला 1 फोन करत जा. स्टील डेट ही हॅज नॉट फॉलोड दॅट. पण मी कधी असा स्टेक नाही घेतला की हा नाही ना करत आहे, मी काय करू, मला का गरज आहे, मी काय ना आता सांभाळू. सो आय नेव्हर टुक दॅट इन अ डिफरंट वे. मी असं केलं की ठीक आहे, याला नाही करायचंय ना, आता मला हवंय ना, मला हवाय तो माझ्या आयुष्यात, त्याला मे बी मी नको असेल, पण म्हणजे त्याने तसं सांगितलं नव्हतं की मला तो नको आहे. सो आय अज्युम्ड की त्याला मी हवी आहे, पण त्याला ते नसेल जमत किंवा त्याच्या ते स्वभावातच नाहीये की तो नात्यात आळशी आहे असं मी धरून चालले. आणि मग मी एफर्ट्स घ्यायला लागले की मग आज इकडे जेवायला जाऊ, मग आज तिकडे जेवायला जाऊ. सूरज खूप दिवस झाले आपण वेळ नाही घालवला एकत्र, म्हणजे सॅटर्डे संडेला तो काम करतो आणि मला सुट्टी असते. सो वी मेड अ पॉईंट की मला रोजची 10 मिनिटं द्यायची, हे माझं नॉन निगोशिएबल मी ठरवून टाकलं. तू तिथं काही माती घाल, 23 तास 50 मिनिटं, शेवटची 10 मिनिटं किंवा कुठलीही 10 मिनिटं माझी असतील, ज्याच्यात ना तू बिझनेस बोलशील, ज्याच्यात ना तू आजूबाजूची लोक बोलशील, ज्याच्यात ना तू संसार बोलशील, ज्याच्यात तू आणि मी बोलेन. म्हणजे तुझा दिवस कसा गेला आणि माझा दिवस कसा गेला बास. आईने आज मला काय येऊन सांगितलं हे मी नाही सांगणार तुला. अगेन दॅट इज वर्क, ठीक आहे, ते संसारच झालं तुम्ही. सो नात्यातली इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही दिली नाहीत किंवा तुमच्या प्रत्येक कपलच्या एक गोष्टी ठरलेल्या असतात, एका ठिकाणी जाऊन आईस्क्रीम खाणं किंवा एका ठिकाणी जाऊन हे करणं. सो आम्ही सकाळ सकाळ गाणी लावून आवरतो. इट कुड बी एनिथिंग, त्याचं काही डेफिनेशन नाही आहे, पण ते तुम्ही करा. जर तुम्ही दोघंही नात्यात आळशी असाल तर तुम्ही वेगळे व्हा, कारण का तुम्हाला दोघांनाही त्या नात्यात नाही राहायचंय.
आणि जेव्हा मला असं वाटायला लागलं होतं की ही इज नॉट टेकिंग एनी एफर्ट, सो मी त्याला ते स्पष्टपणे विचारलं होतं की मला अडकून नको ठेवूस, कारण का मी तुझ्यात अडकत गेलं तर मला बाहेर पडणं अवघड होईल. सो टिल द मुमेंट वी डिसाइडेड टू गेट मॅरिड, माझा एकच मुद्दा होता की तू जा, म्हणजे काय बांधील नाही होता, पण 15 वर्ष डेट केली म्हणजे लग्न केलंच पाहिजे वगैरे, पण तू मला सांग की मला नाही राहायचंय किंवा मला आता बास झालंय, एनिथिंग, बट यू शुड स्पीक इट फ्लुएंटली की मला हे नको आहे, मला हे हवं आहे. सो तेच आहे की नात्यात आळशी राहणं घातक असतं किंवा कोणी राहू नये. जर त्यांनी कधी केलं तर मी करावं, किंवा मी कधी नाही केलं तर त्यांनी करावं. म्हणजे मी सांगते, मी मला बेडशीट, आय एम व्हेरी पर्टिक्युलर अबाउट बेडशीट्स. ठीक आहे, खूप म्हणजे जर तुम्ही माझ्या पाहुणे म्हणून घरी आलात आणि खूप लोक येणार असते तर आम्ही ऑलरेडी घर ते आवरलेलंच असतं, पण इन जनरल तुम्ही अशी मज्जा म्हणून व्हिजिट दिली आणि आमचं डिरेक्टली घर सुरू होतं बेडरूम. ओके, अच्छा. सो तुम्ही आलात आणि तुम्ही माझ्या डिरेक्टली बेडवर बसलात. सो इट इज अनसेड रूल की ती बेडशीट त्या रात्री तुम्ही गेल्यावर बदलणार, इररिस्पेक्टिव्ह ऑफ द पर्सन. सो आमच्या बेडवरचे कपडे वेगळे आहेत, बेडवरचे कपडे वेगळे आहेत. आम्ही कुठेही जाऊन आलो की बेडवर वेगळे कपडे घालायचे, आणि हे माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना पाठ झालंय. एक तर ते स्वतःचे, म्हणजे माझ्याकडे असं 2-3 स्टोल्स पडलेले असतात जे ते बेडवर घालायचे आणि बसायचं, मग मी बोंबलत नाही त्यांना. किंवा मग ते खालीच बसतात, मग ते खुर्चीवरच बसतात. म्हणजे त्या दिवशी माझा भाऊ आला होता घरी, मी त्याला म्हणलं बेडवर नाही बसायचं, खुर्चीवर बसायचं. तर त्याला असं ते इन्सल्टिंग झालं की तू मला कसं म्हणते बेडवर. म्हटलं नाही बसायचं, आम्ही आजच चादर बदलली, नाही बसायचं, आय कॅन नॉट अफोर्ड टू चेंज द चादर. सो ही माझी गोष्ट आहे. आणि मग त्यालाही कळालं की बेडवर चुणी नाही दिसली पाहिजे. मग ह्यानी घर कधी आवरलं तर ही मेड शुअर की बेडशीट नीट आहे. कचरा चालेल मला रूममध्ये, पण बेडशीट नीट आहे. सो ह्या बाबतीत आळशीपणा नसतो. बेड नीट करायला किती आता वेळ कळलं लागतो? मला तू मुंबईला दिल्लीला का असतो. आमची जिरली आमची जिरली. आणि संध्याकाळी मला जाऊन येणार आहे तो नियम, 10 मिनिटं माझे आहेत. पण हा खूप चांगला नियम आहे. सॉरी बाबा, मी प्रयत्न केला होता पण मी आता काय नाही करू शकत. पण म्हणजे नॉट नेसेसरी की 50-50च असतं दरवेळेस. पण मी कधीच तुम्हाला एक सांगू नसतं. काय, हे सगळी बडबड तुमची सगळी सोडून द्या. पुरुष ना जरा निवांत असतो, तुम्हाला ना काही ना That we काहीतरी know. त्याच्यात काहीतरी उगाच काहीतरी बोट घालपणा म्हणजे करायचं बिन कामाचा. तुम्हाला मग मजा आज येत काहीच नाही नाही का? झालंय, आज झालंच काही नाहीये, काही झालंच नाहीये आज. का काढतेच नवीन काहीतरी का म्हणजे. हे करे म्हणजे सकाळी उठतो, आजची तोंडी परीक्षा कुठली, म्हणजे अरे आम्ही याचा विचारच केला नव्हता. म्हणजे मी आता इतका प्रिपेअर झालो की मी 100 गोष्टी तयार असतात की या 100 गोष्टी झाल्या तर मला माहिती आहे काय उत्तर. पण 121, 102 अशा गोष्टी काढतात यार, आणि कळत नाही. पण मला ते कळलंय. मी माझ्या वडिलांकडे, काकांकडे, माझ्या मित्रांकडे बघतो, मला लक्षात आलंय की नॉर्मल. ह्या वेगळ्याच आहेत. म्हणजे ह्यांची एनर्जी लेवलच पटलेलं आहे तुला, असं मनापासून हसते. या तर अशा म्हणजे 15 दिवसांना शशांक आपण भांडलो नाहीये, प्लीज भांडूयात, असं सुरू होतं आम्ही. आणि मग काही रॅन्डम टॉपिक असतो, त्याचा काही संबंध नसतो. आणि मग मलाही माहिती असतं की म्हणजे आज नुसतं भांडायचं, चला ओके. बोर होतं, भांडतच नाही आम्ही. म्हणजे थोडंसं असं कोण असतं? नाही, असं नाहीये की भांडतो आम्ही, पण ते आता असे तुला नाही, वाटत नाही की ते बोलतच नॉर्मल नाही. भांडण आहे का खरंच भांडण आहे. काय टोमणे चालू असतात. टोमणे नाही, काल पण रात्रीच नसतात. झालंय आमचं टोमणे पण भांडण, असं नसतात. काही टोमणे पण नसतात. टोमणे नसतात ना, म्हणजे देत असेल तर मला कळत नाही. हा, म्हणजे. एक्झॅक्टली, तेच समजून घ्या. अरे, किती वाईट. नाही कळत, खरंच नाही कळत तिला टॉमने. आणि काल रात्रीच झालं आमचं भांडणं कपडे घालण्यावरून. कारण कपडे धुण्याची जबाबदारी माझी असते, मशीनमध्ये कपडे टाकायचे आणि मग ते वाळत घालायचं वगैरे. एवढी जबाबदारी आहे तुझ्याकडे? म्हणजे असं वन ऑफ द आहे. तर त्यात पण तिने मध्येच, आता मी माझं सिस्टम बनवलंय की मी ब्लॅक किंवा डार्क कपडे एकत्र टाकतो, कलरवाले वेगळे टाकतो, व्हाईट असतील तर वेगळे टाकतो. आता मी सगळे ब्लॅकवाले टाकत होतो, मॅडमनी 2-3 कलरवाले घातले. आणि पूर्ण मशीन झाल्यानंतर मला कळलं, कारण ते काळेच होऊन आले ना, नवीन कपडे होते, फर्स्ट वॉश होतं त्या कलर कपड्यांचं. मग झालं भांडण रात्री 12 वाजता, 12:30. भांडण म्हणजे भांडण, प्लीज त्याला तू भांडण म्हणतोस का? हा, एक्झॅक्ट, कळत तो नाही असा 12 वाजता मी आणि श्रीनिधी इथंच होतो. कॉन्फ्लिक्ट आहे. आपण एकाला वाटतं आपण म्हणतोय काय मी की तुम्ही म्हातारपणापर्यंत फक्त एकमेकांना ओळखतच राहणार आहात. राहणार आहे, खरं आहे. पण लिटरली भांडण म्हणजे तो डोर ओपन केलं आणि असं फक्त ऐश्वर्या, फक्त एवढं केलं. म्हटलं काय झालं काय, मला कळलंच नाही. असं केलं. म्हणे की हे बघ, हे कसे झालेत काळे कपडे, आणि तो गेला निघून. ह्याला भांडण नाही म्हणत. एवढं नाही, अजून पण बोललो मी, तुला म्हणलं तू हात नको लावस त्याला वगैरे. बाकी झाले ना आता गिव्ह अँड टेक, ते काय विसरून गेली. एक्झॅक्टली, ते जे लक्षात ठेवायला पाहिजे ते बरोबर लक्षात राहतं.
ठीक आहे anyway, स्वतःची चूक असेल तर नाही लक्ष ते तसंच असतं, बिनकामाचे किडे असतात. उलट चांगली बायको आहे की भांडतच नाही काय. मी तेच सांगतोय की बायका सगळ्या या जगातल्या लग्न झालेल्या चांगल्याच आहेत, पुरुष गणली आहेत. त्यांना लक्षात येत नाही की अरे टाकू शकतात कपडे, मला लक्षात आलं नाही म्हणून तर म्हणतात की पुरुषांनी जायचं असतं सॉरी म्हणायला, कारण त्याला कळलं नाहीये. हाच प्रॉब्लेम. म्हणतो का सुरेश सॉरी म्हणतो का? नाही. काय अरे सांगते यार. आयरनी इज सॉरी म्हणलं की म्हणते की सॉरीचं काय करू, मग तुला दुसरं काय हवंय. आयरनी हेच इज असतं, हा जे आता पाझळतोय ना, आतापर्यंत अशी एकही भांडणं नाही आहेत की तो स्वतःहून आलाय की आपण सॉल्व्ह करूयात. आय एम द वन, सिन्स आम्ही 15 वर्ष ओळखतो एकमेकांना, आय एम द वन की आपण भांडलोय, आपण काय केलं पाहिजे याबद्दल, अच्छा कोणाची चुके वगैरे वगैरे. सो भांडून जो एक दुरावा निर्माण होतो तर तो मिटवण्याची अनसेड जबाबदारी माझ्यावर आहे. आणि तू एक उदाहरण दिलंस, आय हॅव अ काउंटर उदाहरण ऑन दॅट. ठीक आहे. सो काल का परवाचीच गोष्ट आहे, ह्याच्या मित्राला मुलगा झाला आणि त्याला बघायला जायचं होतं. तर आता आपण पहिल्यांदा त्याला मुलगा झाला तर काहीतरी घेऊन जाणार ना, पण रिकाम्या हाताने नाही जाणार. माझं ऑफिस उशिरा संपलं, हा अर्धा पाऊण तास आधी फ्री झाला होता. एका ठिकाणी गाडी लावून मित्राशी गप्पा मारत बसला होता. मी अर्धा पाऊण तास उशिरा आलं, माझं जेवण राहिलं होतं, याचंही जेवण राहिलं होतं. मी त्याला म्हणलं अरे मधल्या वेळेत काही घेतलंस का, काही विचार केलास का काय घ्यायचंय. नाही, मला काय माहिती काय घ्यायचंय काय नाही, तू विचार करशील ना. मला असं झालं की मित्र कोणाचा आहे, तुझा. मुलगा बघायला चाललोय आपण, तुझ्या मित्राला बघायला चाललोय. मी ते तू मेमे नाहीये, पण तुला अर्धा तास वेळ होता ना. मित्राशी गप्पा मारत बसण्यापेक्षा तुम्ही ब्रेनस्टॉर्म केलं असतं की काय घ्यायचंय. मी थोडी रोज बाळ बघायला जाते, मला माहितीये काय घ्यायचंय. बेसिक तुम्ही काही घेऊ शकता, गोड तिखट काही. तू विचार केलास का, किंवा तू मला मेसेज केलास का की आपण काही घेतलं नाही घेतलं नाही. सो मक्कपणे नाही, मला काय माहिती काय घ्यायचंय. ॲज लाईक ओके. आणि ही कितकीची गोष्ट आहे, 9 वाजलेत तेव्हा पुण्यात बाजीराव रोडवर 9 वाजता मी दुकानं शोधत फिरतोय की काय उघडं असेल, आम्ही बाळाला काय घेऊन जाऊ शकतो. त्याच्यात मला एक ड्रायफ्रूटचं दुकान दिसलं. मला असं झालं काही नाही तर डिंकाचे लाडू तरी मिळते. सो आम्ही ते घेतले आणि मी चालता चालता मला एक लहान मुलांचं दुकान उघडं दिसलं. मी त्याला म्हणलं तू पेमेंट कर, मी त्या दुकानात जाऊन बघते अजून काय मिळतंय का. मी त्या माणसांना परत ते वाइंडअप करत होते, म्हणलं दादा थांबवा, मला खूप अर्जंटली घ्यायचं आहे. मी 4 कपडे काढले. एकतर यांनी मला सांगितलं नाही मुलगा आहे मुलगी आहे, म्हणजे विकीच्या बाळाला बघायला जायचंय. मला काय माहित बाळ मुलगा आहे मुलगी आहे, कधी झालंय मला माहित नाही. मलाच विचारतो किती दिवस झाले, म्हणलं मेसेज कोणाला आलं. मला मेसेज आला असतं तर मला लहान बाळांमध्ये कसला मुलगा मुलगी, लहान बाळ. ते झालं. साहेब ड्रायफ्रूटचं पेमेंट करून खाली टू व्हीलरवर मान घालून रीला स्क्रोल करतायत आणि साहेबांचे फोन असतात सायलेंटवर. मी त्याला किमान 6 फोन केले त्या दुकानात उभं राहून की बाबा ये, मला नाही माहिती मुलगा आहे मुलगी आहे, 6 महिन्याचे कपडे घ्यायचे, 10 वर्षाचे कपडे घ्यायचे, मला काहीतरी सांग. म्हणे मी कशाला पाहिजे तुला, तू घे की तुझे कपडे. आता तू मला सांग, मी माझे डिंकाचे लाडू जाऊन एकटे घेतले. मी हिला कन्सल्ट करत बसलो का दुकानामध्ये. तिने सांगितलं होतंस ना, तिची आयडिया होती की डिंकाचे लाडू घेऊन तू तुझ्या ड्रायफ्रुट्स घेऊन बायकोने आले सुपारी घेतली, मी तुला सांगतो. नाही ती नाहीतर ड्रायफ्रुट्स घेऊन आला असता. ते दोघी टीम अरे होणारच पण आहे आम्ही anyway. समजा मी गेलोय ना लाडू घ्यायला, मग तू तुझे कपडे घेऊन ये, जसं मी माझे लाडू घेऊन आपल्या गाडीवर मी पण तुला तेच सांगतो जास्त नाही, मी तुम्हाला आत्ताचा किस्सा सांगते. मी त्याला आत्ता विचारलंय कारमध्ये, तो मला म्हणलाय 14 तारखेला तुला वेळ आहे का. म्हणलो आहे, आपल्याला एका पॉडकास्टला जायचंय. आय सेड ओके. मी त्याला आत्ता कारमध्ये विचारलंय, सूरज आपण कोणाकडे पॉडकास्टला चाललोय. मला जरा त्यांचं नाव बिव काहीतरी, म्हणजे मी अशी अच्छा तुमच्याकडे येते पॉडकास्टला. मी त्याला विचारलं बरं त्यांनी काय टॉपिक वगैरे दिलाय का. हा नाही दिलाय, बघू काय. म्हणलं सूरज माझ्याशी जरा बोल, आपण कोणाकडे चाललोय पॉडकास्ट. पण हे सेम आहे, कारण काल रात्री जेव्हा आमचं हे भांडण झालं त्यावेळेला ही प्रिपरेशन करत होती की अरे काय घ्यायचंय सूरज बरोबर. म्हणलं घे तुला काय पाहिजे ते. नाही म्हणून मी काउंटर, पण माझ्याकडे खूप कसं आहे, किस्से- नाही, same एक लक्षात घे, तुम्ही चुकीच्या अर्थाने घेता. मी सांगतो, आम्ही बायकांचे ब्लाइंड फॉलोअर आहोत. ही करते म्हणलं आपण लक्षच द्यायचं नाही, काही ते tension होणार आहे नाही. बरोबर. हा कॉन्फिडन्स आहे, पण तुमचं कसं आमच्यावर कॉन्फिडन्स नाही. आता हे रेकॉर्ड झालं आणि त्याच्या आधीच तू म्हणलायस की माझ्या डोक्यावर सतत मला कोणीतरी सांगणार हे कर ते कर सांगणारं नको असतं. कॉन्फ्लिक्ट ते कट करता एडिट करता येतं ना, ते edit करून बोललायस ना. बोललोय बरोबर आहे, पण ब्लाइंड फॉलोअर आहात. एक ब्लाइंड फॉलो नाही, ब्लाइंड फेथ की ही करते म्हणल्यावर पेट संपलं. ठेवायला माझं ऐकायची गरज आहे. काय साक्षी किती कटकट करते, हा घेऊन हे काय हे 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 काय ते हातवारे काय. बाळाचे कपडे, बरं ठीक आहे, ते बाळाचे कपडे जे काय घ्यायचे त्याच्यावरनं चर्चा पण नाही ते पाहिजे. पण खूप, म्हणजे मी पण असतो तर तेच, हा आयशूला माहिती आहे बाळाचे कपडे घ्यायचे, बाकी मी काय विचार काय किंवा बाळाला भेटायला चाललो काय घ्यायचं. बरोबर आहे. म्हणजे आम्ही असं ठेवलेलं की तुम्ही महान आहातच, तर आम्ही बापरे. सपोर्टिंग रोलला आहोत. तसं हे अनकट टाका
पूर्ण किस्सा जे तुम्ही आमच्यावर उडला होतात आणि ते तुम्ही महान आहात पर्यंतचा किस्सा. नाही आम्ही सगळ्यांनी आय थिंक ऍक्सेप्ट केलेलंच आहे. काहीच problem बायकांनी पदर खोचल्यावर आपली तलवार मेहनतच राहणार ना, हो, असा विषय. त्याच्यामुळे मी याला खूप वेळा म्हणते की तुझी जी काही इमेज आहे ना, मला इथे घरात ऍटलिस्ट एक कॅमेरा नाही तर काही नाही तर रेकॉर्डर लावायचा आहे बास. फक्त रेकॉर्डर. आणि मी कुठे पण जाऊन तो असं लीक केला ना की बरोबर लोकांना कळेल की तू सत्य परिस्थिती त्या काय. दिवशी मी दरवाजा उघडला, माझा एक मामाचा मुलगा आलाय घरी. दरवाजा उघडला तर त्याने जे दृश्य बघितलं त्याला भीती वाटली लग्न करायची. तिने असं कान पिळून माझं असं काहीतरी सांगत होती मला, बापरे. माहितीये. आता बोल. असं दाखवलं ना मी, असं करत होते. आणि असं उघडलं असला मुद्दामून करतो ना. दार वाजलं, गाणी चालू होती, मला माहित नव्हतं दार वाजलं. ठीक आहे, मला वाटतं तो झाडू आणायला बाहेर चाललाय. मग मी असं कान पिळून, तर काहीतरी माती खाल्ली होती आधी, ह्यालाही माहिती आहे ती, म्हणूनच मी कान पिळले होते. आणि त्याला माहिती होतं की बाहेर कोणीतरी उभं आहे. सो त्यांनी ती मुवमेंट घडून दिली कॉन्शियसली की आपण कसे बिचारे आहोत. आणि मी अशी लिटरल असं कान पिळते आणि ते बघितलं कसं असतं लग्न, हाच म्हणतोय वेरेन याची चूक. ह्याला माहितीये बाहेर कोणीतरी थांबलंय, मला नव्हती कल्पना की बाहेर कोणीतरी थांबलंय किंवा दार वाजवत आहे. सो त्याच्या खोड्या जास्त आहेत पण त्या माझ्यात दिसून येतात, त्यामुळे मला काहीच मला वाटतं हे हेल्दी मॅरेज असल्याचं जास्त हे. कारण मी आय कॅन टोटली रिलेट टू यू गाईज, कारण आमच्या घरी सेमच चालू असतं. जो मी ह्याच्यासारखी चांगली उदाहरणं नाही देऊ शकत किंवा तुझ्यासारखी, पण सेमच चालू असतं. आय कॅन टोटली गळा पिरगळेपर्यंत परत हा अगदी व्यवस्थित. गचंडी धरली आणि उघडा धरा. पण तेच आहे की हे जसं हा म्हटलं की हे हेल्दी मॅरेज आहे, पण आमचे अजूनही असे बरेच फ्रेंड्स आहेत की दे आर नॉट वर्किंग ऑन. जसं तू म्हटली की आळशीपणा नको आहे, नाही पटत आहे ना, ठीक आहे सोल्युशन नको, डिरेक्टली छोट्या छोट्या गोष्टींवरून आपण ब्रेकअप किंवा डिवोर्सच करू. म्हणजे त्यांना वर्कच करायचं नाही रिलेशनशिपवर, किंवा या माणसाबरोबर माझं कसं पटेल हे बघण्यापेक्षा मी नवीनच माणूस शोधते, मग बाहेरच बघू कोण जास्त कोणाबरोबर बॉन्डिंग होतंय. आणि बरोबर. हे सिक्रेटली शोधत राहतील मग बाहेर, याला कळू नये पण त्याला कळू त्यांना नये. म्हणजे लोकेशन शेअरच नाही करणार. हे खूपच म्हणजे हे तर अगदीच बेसिक आहे. म्हणजे आम्ही असे आहोत की आमचं दोघांचं लोकेशन आमच्या दोघांच्या आईबाबांनाही माहिती असतं. कारण अरे आईबाबा आहेत आता, ठीक आहे, म्हणजे ते झालं तर त्यांचं की इथं जाऊ नको तिथं जाऊ नको, हे झालं ती आणि आजकाल आय थिंक सेफ्टीसाठी हवं, सेफ्टीसाठी बरं पडतं. हा बरोबर आहे. आता आमच्यामध्ये म्हणजे कम्पॅरेटिव्हली ती तर म्हणजे आमचं तर एकमेकांना पासवर्ड वगैरे माहिती आहेत सोडून दे. पण असं लोकेशन म्हणण्यापेक्षा आता माझी गाडी जिथे जिथे 4 व्हीलर जाते तर तिचं डायरेक्ट टॅक्सेस येतं, तर गाडीतनं तिला कळतं की मी कुठे जातोय वगैरे. हे सांगायची मी तुला म्हणतोय तसं की भीती तर नाही पाहिजे. आणि एकतर तुम्ही जर काही एवढे एंगेज नसाल तर तुम्हाला खेळायला तेवढा स्कोपच नाही एकमेकांसोबत. म्हणून ते असं असतं की व्यक्तीला आपण ते खेळणं आहे असं ट्रीट केलं ना की बाबा ते खेळणं कधीतरी बोर होणार, पण हा व्यक्ती आयुष्याचा भाग आहे. म्हणून मी म्हटलं ना की तुम्ही आई वडिलांना जसं डिस्कार्ड नाही करत तसेच आपल्या धर्मसंस्कारात सांगितलेलं आहे की प्रायोरिटीज सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली पत्नी येते आईच्या पण आधी, लग्न झाल्यावर पहिली पत्नी येते, मग आई, मग वडील, मग बहीण, आई वडिलांनंतर बहीण आणि मग त्याच्यानंतर भाऊ, असं सगळं सांगितलेलं आहे. तर हे एवढ्यासाठीच सांगितलंय. मला मध्ये कुठेतरी ऐकलं का वाचलं होतं, त्याच्यामध्ये खूप भारी सांगितलं होतं की हे जेव्हा घडत नाही तेव्हा मोस्टली डिवोर्स होतात. की आई वडील त्यांनी तुम्हाला जन्म दिलाय म्हणून प्रेम करतात, भाऊ बहीण तुमच्या बॉन्डिंगमुळे किंवा XYZ गोष्टीमुळे तुमच्यावर प्रेम करतात. पण ही व्यक्ती अशी असते तुमच्या नात्यातली नाही आहे, रक्तातली नाही आहे, पण तरी तुमच्यावर प्रेम करते, तर तिचं प्रेम जास्त श्रेष्ठ आपलं असं धर्मातच सांगितलं. त्यामुळे त्या गोष्टीची व्हॅल्यू तुम्ही जास्त करायची. आणि जर का असं सांगितलंय तर मला असं वाटतं हे ह्या कॉन्सेप्ट ज्याला क्लिअर नाही आहेत त्याचा डिवोर्सच होणार. आणि त्याचं फक्त त्या नाही तर त्याच्या आयुष्यातल्या बऱ्याच व्यक्तींबरोबर तुटलेलंच तुम्हाला दिसणार. कारण की स्पेसच्या नावाखाली त्या व्यक्तीची पण एक स्पेस आहे, ती आपण बनवलीच नाही. आपण आपली स्पेस तर बनवतो, त्याच्यामध्ये ती व्यक्ती आलेली आपल्याला सहन नाही होत, पण तिची जी स्पेस आहे ती आपल्याकडे आहे का तिच्यासाठीची, तो एक खूप मोठा मॅटर करतो विषय. म्हणजे माझी एक खूप मोठी चूक असेल कदाचित की मी घरी आल्यावर बऱ्याचदा कामाच्या विचारात असतो, कामच करत असतो. तिचं तसं नसतं, ती ग्रीड करते व्यवस्थित वगैरे. म्हणजे ती मला नेहमी वाटतं की ती आमच्या ह्याच्यामध्ये कुत्र्यासारखी, ती एक्साइटेड असते मी आल्यावर. मी तसं नसतो. आणि मी आजगरासारखा आहे की ती आली तरी मी असाच पडलेला असतो कुठेतरी गादीवर. तर तो तिची स्पेसच तयार नाही झाली ना, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम आहे.
तू तुझ्या स्पेसमध्ये तिला आणणं चुकीचं आहे. तिची तुझ्याकडे एक स्पेस पाहिजे. ती स्पेस पूर्ण वेगळी पाहिजे, जी तुमची स्पेस पाहिजे, आपली स्पेस पाहिजे. ती स्पेस तयार होत नाही आणि तुमची पर्सनल स्पेसच मोठी मोठी होत जाते, त्यात त्या व्यक्तीला जागाच मिळत नाही. आणि हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे सध्याच्या नात्यांमध्ये. आणि आपण काय सांगायचं, म्हणजे आपली काही तेवढी वय नाही आहेत, पण मी बघितलं अरे, म्हणजे असं पण बघितलं की 11-11 वर्ष रिलेशनशिपमध्ये आणि 6व्या महिन्यात डिवोर्स झाला. हो हो तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आणि आता तर खूप आहे, मेंटल कम्पॅटिबिलिटी, इमोशनल कम्पॅटिबिलिटी, फिजिकल कम्पॅटिबिलिटी, याच्यामुळे पण खूप गोष्टी घडतात. की माझी एक मैत्रीण आहे, आयुर्वेदिक डॉक्टर येते, ती मला एक असाच किस्सा सांगत होती की 3 वर्ष झाले त्यांनी काही फिजिकली केलंच नाही आहे किंवा असं काहीतरी काहीतरी, प्रत्येकाचं वेगळं असणार आहे ते. तर मला असं वाटतं की तू फसवलंसच ना एका अर्थी तिला. आणि मग जर का ती समजा तुझी बायको दुसऱ्यासोबत इंटिमेट झाली तर तू तिला दोष नाही देऊ शकत, कारण की तू तिला वेळेत सांगितलंच नाहीयेस. बरोबर. आणि हा सगळा महत्वाचा मुद्दा सतत जो येतो ना, तो होतो जिथे संवाद संपला तिथे नातच संपलं मुळात. भांडा पण नांदा असं म्हणायचे ना, ते सगळ्यात महत्वाचं होतं. म्हणून तुम्ही भांडून पण हेल्दी राहता. म्हणजे ही जसं म्हणली ना, आम्ही फुल टाइमपास करत असतो. म्हणजे मी हिला कधी खांद्यावर घे, म्हणजे भांडणं म्हणजे लहान मुलांसारखी पण भांडणं करतो मी कधीतरी. तिचा जसं ती कान पिरगळते, मी तिचा हात पिरगळतो. हे काय असं म्हणजे मारण्यासाठी नसतं, पण टाइमपाससाठी सगळं, की जसं मी मित्रासोबत वागतो तर तसं राहतच नाही मग. आणि तुम्ही एकदा तुमच्या मनामध्ये मोठे झालात ना, तर तुम्ही तसंच बिहेव करायला लागता. म्हणजे कदाचित हे उदाहरण ऐकल्यावर माझ्या मित्राने मला सांगितलं होतं की अरे नाही, हिला असंच समजावं लागेल, कारण की मला टीचर व्हावं लागेल आणि हिला स्टुडंटसारखं, आणि टीचर जसा थोडासा ॲग्रेसिव्ह होतो स्टुडंटच्या बेटरमेंटसाठी, तसं मला व्हावं लागेल. म्हटलं तर त्या व्यक्तीला स्टुडंट म्हणून हवं असतं, काय म्हणू, नेचरला तर स्टुडंट म्हणून आणलं असतं ना, बायको म्हणून नसतं आणलं. आणि इथेच कॉन्फ्लिक्ट सुरू झाला की ती कुठल्या नात्याने आली आहे, बायकोच्या नात्याने. तर तुम्ही तशीच तिला त्या गोष्टी डिलिव्हर केल्या पाहिजेत. आणि बायकांचं सगळ्यात महत्त्वाचं असतं, मी बघितलंय की ज्या बायका जेन्युइन आहेत ना, त्यांना सगळ्यात महत्त्वाचं, बाकी सगळं पैसा वगैरे सेकंडरी, त्यांना सगळ्यात महत्त्वाचं लागतं वेळ. ज्या नात्याला तुम्ही वेळ देऊ शकत नाही ते नातं फक्त समाजासाठी आहे. मी आत्ता डिवोर्स होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण मी तुला 100% सांगतो, समाजाला आम्ही कसे दिसतो हे दाखवण्यामुळे सगळ्यात जास्त डिवोर्स होतात. म्हणजे तुम्ही जी डेअरिंग केली किंवा आम्ही पण जी डेअरिंग केली ना, की घरच्यांना काय वाटेल, कोणाला काय वाटेल, समाज बाजूला, आधी सगळ्यात आधी आम्ही. कारण आत्ताचा समाज पण तसा नाही राहिला, तो फक्त जजमेंटल होत चाललाय. तर त्याच्यामध्ये तुम्ही फक्त एक बाहुली की आम्ही कसे दिसतो, मग तुम्ही स्टेटस टाकणार, ह्या करणार गोष्टी. अजून एक डिवोर्सचं कारण आहे, ते म्हणजे आम्ही खूप कटाक्षाने पाळलं की आम्ही सांगितलंच नाही आम्ही रिलेशनशिपमध्ये होत लग्न होईपर्यंत. आणि अजून पण आम्हाला असे अनुभव येतात, हे खरं वेगळाच पर्स्पेक्टिव्ह आहे. आम्ही आत्ता त्याच्यावर डिस्कशन पण खूप जास्त वाढवलं की आम्ही एखादा फोटो टाकला, आम्ही एखादी स्टोरी टाकली की आम्ही आजारी पडतो किंवा आमच्यात भांडणं होतात. आता हे नजर लागण्याचं सध्या तुम्ही खूप रील्स वगैरे बघत असाल, पण त्या नात्यांमध्ये पण तेवढंच इम्प्लिमेंट होतं. ज्या क्रिकेटर युजवेंद्र चहर आणि ती, तर त्यांचं पण तसंच झालं, किंवा हार्दिक पांड्याचं पण तसंच झालं असं मला वाटतं. मग लोकांनी ते नजर लागली वगैरे असं सुरू केलं. पण हे इन रियालिटी हे तुमच्या आयुष्यात पण घडताना खूप वेळा, तुम्हाला किती जाणवलं माहीत नाही, आम्हाला खूप वेळा जाणवलं. तो एक विषय मला लक्षात आला. तर मेनली डिवोर्सचं कारण तेच असतं की तू म्हणलास ते काइंड ऑफ बरोबर आहे. कारण आम्ही जेव्हा डेट करत होतो ना, त्यावेळेला आम्हाला वेगवेगळे जेव्हा फ्रेंड्स, म्हणजे आम्ही दोघं एकत्र नसू आणि मी एखादा वेगळ्या फ्रेंड बरोबर असेल, तर ते आम्हाला समजायचे नाही, तुझं फार काही टिकणार नाही. त्याच्यावरून मला खूपदा अनुभव आलेत की लोकांना बघवत नाही. बघवत नाही म्हणण्यापेक्षा त्यांना जे नाही मिळालं आणि ते जर तुला मिळालंय तर ते मे बी यालाही नको मिळायला अशाकडे ट्राय करतात. पण मी आय वॉज व्हेरी शुअर की जग इकडचं तिकडं होऊ दे, आमचं नातं काही तुटणार नाही. तुम्ही काही कर, कितीही प्रयत्न करा, एक्झॅक्ट अपोजिट. जोवर आम्हाला इफ यू डोंट, म्हणजे आम्हाला शूट करत नाही आणि आम्ही जात नाही ढगात, तोवर आमचं नातं काही तुटत नाही. आणि मग ते फोटो टाकण्याने ते फारच क्षुल्लक गोष्ट आहे माझ्यासाठी. कारण मला असं वाटतं की तुम्ही ते नातं म्हणून बघावं. बरोबर आहे. आणि त्या नात्याला मला ठेवायचं आहे आणि तेच माझी प्रायोरिटी आहे. ही व्यक्ती म्हणून हिची प्रायोरिटी वेगळी आहे, किंवा ही व्यक्ती माझ्यासाठी आहे, हे जे नातं आहे, तर त्या नात्याला तुम्हाला खूप हायेस्ट प्रायोरिटीला ठेवायला पाहिजे. मग त्याच्यासाठी मी माझे निर्णय चेंज करू शकतो. जर काही निर्णय जर माझ्या नात्याच्या अगेन्स्ट जात असतील तर मी ते चेंज करेन. कदाचित माझ्या स्वभावातही काही प्रॉब्लेम असू शकतात जे माझ्या नात्याला हर्ट करतायत, की माझं आणि हिचं रिलेशन आणि आमच्या दोघांचा पीस जर खराब करता आहेत, तर मी ते चेंज करेन, माझ्यात तो करून घेईल. मी ते लपवणार नाही. आणि जर ते कारण ते इट इज व्हेरी डिफिकल्ट. मी एकदा लपवू शकेन, कारण तो माझा जर स्वभाव असेल तर मी एकदा लपवू शकेल, 2दा 10 वेळेला पण लपवू शकेल, पण त्याच्या पुढे नाही जाऊ शकणार. सो आय हॅव टू चेंज इट.
कारण मला हे नातं टिकवायचंय. खरंय. तू जो प्रश्न विचारलास ना, की म्हणून लोक दुसरीकडे जात आहेत किंवा माझा आणि याचं पटत नाही, सो आय चूज समवन एल्स. मी तुला सांगते, म्हणजे मी याच्याशी लग्न करण्याचं मी स्वतःला असं, किंवा आम्ही खूप वेळा डिस्कस केलं की मी सेल्फिश आहे मी, म्हणून मी याच्याशी लग्न केलं. कारण का मी माझ्या आयुष्याची खूप वर्ष याच्यामध्ये इन्व्हेस्ट केली होती. इट्स अ इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे, आम्ही आमच्या नात्याला खूप काही उतार चढावातनं गेलो होतो. जसं हा म्हटला की ही वॉज व्हेरी शुअर की काही येऊ देत, आमचं नातं आहे. तसं आमचं एक्झॅक्ट उलटं होतं की माहीत नाही उद्या आम्ही भेटू न भेटू, काहीही माहीत नाही की काही होऊ शकतं. आम्ही लग्न करू हे तर आमच्यासाठी आम्ही स्वप्न पण बघितलं नव्हतं की आम्ही लग्न करून, कारण का ते एवढं अनरिअलिस्टिक होतं स्वप्न बघणं. सो मी त्याच्यासोबत राहिले किंवा आम्ही असं होतं की टिकवलं नातं. याचं कारण असं होतं की मी दुसऱ्या व्यक्तीत माझे एवढे सगळे इमोशन्स परत इन्व्हेस्ट करून परत नवीन खेळ खेळायला तयार आहे का. सो जी लोक ह्याच्याकडे सोडून त्याच्याकडे जातात त्यांना हे आत्ता लक्षात येत नाही. जर तुम्ही नव्यानेच एक्स्ट्रा मॅरिटल किंवा एक्स्ट्रा डेटिंग सुरू केलं असेल तर तुम्हाला ते छान वाटेल, पण जेव्हा तुम्ही कोरमध्ये जाल ना तेव्हा त्या नात्यात पण काहीतरी प्रॉब्लेम येतीलच. असं नाही येणार की तो माणूस आणि तुमचं सगळं वेल्यान आणि तुम्ही एकत्र चालू शकता. यू आर नॉट चीटिंग ऑन समवन, यू आर चीटिंग टू युअर सेल्फ, बिलिव्हिंग इन फॅक्ट की हा व्यक्ती माझ्यासाठी बरोबर आहे आणि मला काहीच नाही करावं लागणार. जर तुम्ही या मेंटॅलिटीने असाल तर तुम्ही क्लिअर व्हा. म्हणजे एक हेल्दी नातं सांगते मी. माझा ऑफिसमधला कलिग आहे, तो आणि त्याची बायको, दे आर नॉट हॅव्हिंग अ बॅड लाईफ किंवा त्यांचं असं काही वेगळं नाही आहे, पण त्यांच्या प्रायोरिटीज ठरलेल्या आहेत. त्या दोघांचे फोकस एकमेकांच्या आयुष्यातले वेगळे आहेत. तू त्यांच्या नात्याकडे बघितलं असतं, त्यांच्या नात्यात असं काही वाईट नाही चालू आहे, आणि जर तू खोलात गेलीस तर तुला असं झालं अरे बापरे यांचं काय चालू आहे कळतच नाही. म्हणजे दे आर नॉट ओपन मॅरेज बद्दल नाही बोलत आहे मी इथे. मी बोलते की प्रत्येकाचे आयुष्याबद्दलचे पर्स्पेक्टिव्ह वेगळं असणं. ती फायनान्शियली थोडी कमी सेटल्ड आहे आणि तो फायनान्शियली बरा सेटल्ड आहे, म्हणजे जो पूर्वापार पैशाबद्दल मी बोलते. तिचे विजन्स खूप वेगळे आहेत, त्याचे विजन्स खूप वेगळे आहेत. शी इज व्हेरी स्टुडियस, फोकस्ड आणि असा अल्लड, टाइमपास करू, मज्जा मस्ती करू. सो त्यांच्या आयुष्यात जर तू त्यांना भेटायला गेलीस तर ॲज अ कपल तू त्यांना विचारलंस आर यू हॅपी, तर दे आर हॅपी. पण जर तू ॲज अ कपल वाईज जज करायला गेलीस तर त्यांच्या आत नात्यामध्ये खूप रिकामेपणा आहे. पण तो त्यांच्यासाठी योग्य आहे, कारण का त्यांनी ते ॲटलिस्ट ब्लंटली ॲक्सेप्ट केलंय की आम्ही असंच आहोत, आम्ही दोघंही आमच्या नात्यावर काम नाही करणार. बट विच इज फाईन, राईट. जर एकाला करायचं आणि एकाला नाही करायचं आहे अशी जर कॉन्फ्लिक्ट असतील तर कॉन्फ्लिक्ट होतील. जर त्याचं असं आहे की हे जे नातं चालू आहे ते आम्हाला चालणार आहे किंवा मलाही चालणार आहे असं पार्टनर म्हणून आणि त्यालाही चालणार आहे पार्टनर म्हणून, आणि मी परत म्हणलं की त्यांचं वाईट काही नाही चालू आहे किंवा असं ते रोज कचा भांडतातच आहेत किंवा तू तिकडे झोप मी इकडे झोपतो असं नाही आहे त्यांचं. पण तो एक बॉन्ड म्हणतो ना आपण नात्यात असतो, तो तुम्हाला कुठेतरी मिसिंग लगेच जाणवतो. किंवा तो अच्छा हा कुठं आहे मला नाही माहिती, तो येणार आहे का नाही, तू त्याला फोन करून विचार. युजली नवरा बायको तसं नसतं ना की मी सांगते किंवा मी त्याला घेऊन येते टाईप्स आहे. पण इथे तसं नव्हतं. असं की ठीक आहे तुम्ही त्या पेजवर तरी क्लिअर आहात ना की तुम्हाला नाही काम करायचं आहे. जेवढं ते तरी तुमचं क्लिअर असेल तरी भांडणं कमी होतील की मी आळशी आहे, मला नात्याबद्दल काही सांगू नको, मला पैसा कमवायला सांग, मी करेन. याच्या उलटं आमच्याकडे एक्झाम्पल होतं की आमचे एक फ्रेंड कपल होतं, त्यांना बघून आम्ही असं होतो की अरे वाव काय आयडियल कपल आहे, मस्त फिरतात, फोटो टाकतात, एकत्र फिरतात दोघंही. म्हणजे त्याचे तो वेगळ्या इंडस्ट्रीमध्ये होता, सो कामानिमित्त जिकडे जिकडे तो ट्रॅव्हल करायचा तिकडे बायकोला न्यायचा, आणि मी मला एक वाव मस्त चाललंय. म्हणजे कारण ते म्हणजे समज आता गोव्याला इव्हेंट आहे तर ते इथून ड्राईव्ह करून जायचे, मग तिथे बायको ड्राईव्ह करायचे, हा झोपायचा गाडीमध्ये मागे. आम्ही लाईक भारी कम्पॅटिबिलिटी. पुढे सांग. सगळं म्हणजे एव्हरीथिंग वॉज गुडी पिक्चर होतं. आणि खूप डेजनी आम्हाला कळलं की त्यांचा नाही पटत आहे, डिवोर्सपर्यंत आलंय. आणि आम्ही फुल शॉकमध्ये की असं कसं, कारण इतके दिवस इतके वर्ष जे काय तुम्ही सोशल मीडियावर टाकताय तर असं कसं. मग ते डीप गेल्यावर कळलं की एव्हरीथिंग वॉज फेक, एव्हरीथिंग वॉज दिखावा, म्हणजे बाहेरच्यांसाठी. पण आतून त्यांचं नातं इतकं म्हणजे त्याला बेसच नव्हता, रूट्स नव्हते. इट वॉज टोटली शॅटर्ड. म्हणजे सगळ्या गोष्टी ते आता पर्सनल गोष्टी असतील की EMIवर किंवा ट्रिप्स पण EMIवर, जस्ट टू शो ऑफ. पॅरिसला आयफेल टॉवर बघायला गेलेत EMIवर, आणि खूपच म्हणजे सगळी गडबडच होती ती. काहीच त्यांचा बेस नव्हता. मुलगाचं पटत नव्हतं त्याच्या घरच्यांशी, म्हणून मुलगा बाहेर पडला
विथ बायको. रेंटनी ते राहायचे. मग बायको आणि नवऱ्याचं भांडण व्हायला लागलं म्हणून कारण बायको बाहेर पडली. बायकोला कळलं की याचं बाहेर पण अफेअर आहे, ते पण सो आय थिंक कॉम्प्लिकेट होत गेल्या सोशल गोष्टी. मीडियामुळे तर असे पर्स्पेक्टिव्ह झालेत की म्हणजे मुली किंवा मुलं कम्पॅरिझन खूप वाटली की अरे ते करतायत, पण यू डोंट नो की त्यांच्या मागे खरी स्टोरी काय आहे, कारण का सगळे पोर्ट्रेच करतायत. हो, अरे आणि म्हणजे आणि खूप आहेत अरे असे एक्झाम्पल, मी किती सांगू. म्हणजे एक मैत्रीण आहे, तिने लव्ह मॅरेज केलं, ते पण आई वडिलांशी भांडून वगैरे, आणि मुलगा पण वेगळ्या धर्माचा वगैरे, प्रॉपर म्हणजे वेगळाच मुलगा होता, मराठी नव्हता. आणि त्यांचंही खूप चांगलं चाललंय, आमच्या घरी आले वगैरे, आणि नंतर अचानक 2 महिन्यांनी कळलं डायरेक्ट डिवोर्स. डायरेक्ट डिव्होर्स. आणि नंतर सुद्धा करताना परत तसाच काहीतरी मुलगा. मग मला कळलंच नाही की काय लोक करतायत. मग तुम्ही दाखवताना असं दाखवताय सगळ्यांना, लोकांना की अरे आमचं खूप भारी झालं, आणि सडनली आम्हाला कळतं डिवोर्स. आम्ही आणि हे जे दाखवतात त्याच्यामुळेच डिवोर्स वाढतायत. म्हणजे लोक असं पोर्ट्रे करतात आणि जे हे बघतात ना त्यांना असं होतं की अरे यांचं कसलं भारी चालू आहे. हो, पण हे फक्त फिरणं वगैरे असं नाही. माझे आईवडील नाही गेले फॉरेनला. आम्ही पहिल्याच वर्षी म्हणजे लग्न झाल्याच आम्ही युकेला गेलो. माझे आईवडील फॉरेनला नाही गेले, पण त्यांचा संसार आमच्यापेक्षा जास्त भारी वाटतो मला. एक्झॅक्टली. म्हणजे ते आयडल कपल वाटतं मला, हिचे आई वडील माझे आई वडील जास्त भारी वाटतं, कारण त्यांनी शो ऑफ नाही केलं जास्त. आणि या शो ऑफच्या नादात काय होतं रे, बाकीचे जे साधं आयुष्य जगतात तेही खूप सुंदर असतं. अरे म्हणजे तुम्ही गरज नाही तुम्ही फॉरेनला जाताय किंवा कुठेतरी ट्रिपला जाताय म्हणजे भारी. तुम्ही एकत्र रोज रात्री कुल्फी खाताय, हे पण तितकंच छान आहे. किंवा नाही तू दरवेळेला काहीतरी फॅन्सी करत आहेस, तू गजरा घेऊन जातोयस, हे पण किती छान आहे ना. पण ते काय होतं की आपल्याकडे प्रॉब्लेम असा झालाय की आता एक तर ते दाखवणारे एक तर कुठलंही म्हणजे कपल काय कुठल्याही बाबतीत, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघणारे जे बघतात ते बघून सोडून देत नाहीत, ते कंपॅरिझन करत बसतात की माझा नवरा असा का नाही, हिचा नवरा कसा हिला वेळ देतो. अरे पण तुझ्या नवऱ्याचं स्ट्रगलच वेगळं आहे किंवा तुझ्या बायकोचं स्ट्रगलच वेगळं आहे. की याचे बरं ते रील पण तसेच येतात नेमकी, की शाळा शिकवणारे की स्त्री कशी असली पाहिजे, ही कशी. अरे असं नसतं ना, प्रत्येक स्त्री वेगळी आहे, प्रत्येक पान, प्रत्येक झाड, प्रत्येक फूल वेगळे. तसंच असणार आहे. तुम्ही तुमच्या याच्यासोबत तुम्हाला जगातला कुठला बाबा बुवा कोणच नाही सांगू शकत की बायकोशी कसं वाग किंवा बायको कशी असायला पाहिजे, नाही सांगू शकत. कारण की प्रत्येक स्त्री वेगळी आहे. माझ्या वडिलांनी जसं माझ्या आईसोबत संसार केला, मला वेगळ्या पद्धतीने करावा लागणार आहे, हे मला समजून घ्यायला लागेल. ती तेवढी काय म्हणू ऑर्थोडॉक्स विचारांचीच नाही आहे साक्षी, तर मला ती मॉडर्न आहे, तर आम्ही तसंच गप्पा मारत असतो. सो प्रत्येकाचं ते वेगळं आहे. सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्या ह्याच्यामध्ये मला आत्ता लक्षात आलेली गोष्ट की आपण सगळे या शोबिजच्या नादामध्ये रूममेट बनत चाललो आहे, आपण सोलमेट बनतच नाही होत. आणि रूममेटमध्ये तो ऑप्शन असतो की मी रूम सोडून दुसरीकडे जाऊ शकतो. सो मगाशी तू जे सांगत होतीस किंवा ही पण सांगत होती, तर त्याच्यामध्ये मला एक लक्षात आलं की तू तुझं मी माझं, TTMM हे रूममेटमध्ये चालतं. सोलमेटमध्ये असं असतं की तुझा प्रॉब्लेम, तुझा फायनान्स, तुझा आनंद, हे सगळं आपल्यामध्येच डिवाइड होणार. तू जास्त म्हणजे तू 20,000 कमवतोयस आणि मी जर का 2 लाख कमवते, तर 2,20,000 हे आपलं एकत्रच आहे आर्थिक गणित. ते तिथपर्यंत जाऊच देत नाहीत लोक. हां, तर तो म्हणजे असे पण फ्रेंड्स आहेत जे लग्न केलंय, मी बेंगलोरमध्ये, ही पुण्यामध्ये, आणि कायम तिथंच आहेत. असं नाही की ते वीक मधून एकदा भेटतात, नाही, माहित नाही कसं हे रिलेशनच कसं आहे, हे मला पटतच पण ही नाही. नवीन कन्सेप्ट आली आहे की जरी सेम सिटी लग्न असेल, करायचं आणि- नवऱ्याचं वेगळं घर, बायकोचं वेगळं घर, आपण फक्त विकेंडला भेटू. तुम्हाला ती कन्सेप्ट माहित नाही, हिने सांगितली मला, ही जास्त की आता नवीन आलंय म्हणजे डिवोर्स वगैरे नाही, स्लीपिंग डिवोर्स, की एकत्र झोपायचं नाही, सगळं एकत्र करायचं. स्लीपिंग डिवोर्स, लिव्हिंग डिवोर्स, सगळं एकत्र. डिवोर्स. सो मी ती कन्सेप्ट अशी आहे की आमचं बाकी आयुष्यात सगळं पटतं, पण हा रात्री खूप घोरतो, माझी झोपमोड होते. म्हणजे आमच्यात असं नाही, मी उदाहरण देते. आणि म्हणून मी माझी दुसरी बेडरूम म्हणजे 2 BHK, सो मी तिकडे राहते आणि हा इथे राहतोय. पण इन जनरल तुम्ही आम्हाला बघितलं तर आता आम्ही मस्त आहे. इटिंग डिवोर्स, ह्याला टीव्हीच लागतो आणि मला माझं जेवण लागतं, सो आम्ही जेवणार नाही एकत्र. पण इट इज अ टाईप ऑफ डिवोर्स विच इज टेम्पररी, बट इट इज डिवोर्स की मी ही गोष्ट माझ्या पार्टनर सोबत आणि नाही. हे वर्बल नाही म्हणत आहे, ऑन पेपर असतं हे. बापरे. पेपर हे सगळं म्हणजे हे सगळं आता असं वाटतं की मला हे ते कलियुग वगैरे म्हणतात ना, त्या टाईप आहे. कारण आपली कुटुंब संस्थेमध्ये मला लहानपणीपासून असंच शिकवलं की ॲटलिस्ट
एक मील अख्ख्या फॅमिलीने बसून एकत्र हो. जेवायचं. हे आणि हे पण सगळं जेव्हा आई बाबा वगैरे स्ट्रगल करतात त्यावेळेच आहे. त्यावेळेस त्याच्या त्याच आधी वेळेस तर आहे. मला वाटतं आय हो. थिंक सगळे मील्स यू हॅव टू या टेक एक्झॅक्टली विथ बरोबर युअर आहे. फॅमिली. मला असं वाटतं फाउंडेशन खूप महत्वाचं असतं. तुमचे काय विचार आहेत आणि तुमचे काय थॉट्स आहेत या बाबतीत आहे. काही काहींना ओपन मॅरेज इज ऑल्सो गुड थिंग. काही जसं तू म्हणलंस की तुझ्यासाठी खूप वियर्ड आहे ते बँगलोर. माझ्या आयुष्यात अशी 2 लोक आहेत आणि त्यांना आता जस्ट डिलिव्हरी पण झाली तिची आणि दे स्टील दे आर लिव्ह सेपरेटली. त्यामुळे यू कॅन इमॅजिन की तो पुण्यात आहे आणि ती कुठेतरी आय बोलतात. कांट इमॅजिन. हा म्हणजे तेच सांगते की जर लोकांना चालतंय तर तुम्ही काही बोलू काही नाही बोलू नाही शकत. शकत. आणि नाही खरं. अगेन हा दिखावा आहे, पण आपण किंवा तुम्ही आम्ही किंवा तुम्ही याच्या मागचं स्ट्रगल कोणीच नाही सांगितलं. मी तुम्हाला म्हणलं तसं आम्हाला ही अक्कल आज आली आहे. आम्ही जर 5-7 वर्ष तुम्ही आम्हाला बघितलं असतं तर वी वर लाईक एनी अदर कपल. आम्ही फक्त सोशल मीडिया इन्फ्लुएन्स नव्हतो लकीली, कारण काय आय एम नॉट एट ऑल इन टू दॅट. आणि हा त्याच्यातच इतका असतो की त्याला इरिटेट होतं, त्यामुळे कोणाला फॉलो करण्याचा विषयच येत नाही. म्हणून आमच्यात आमचे प्रॉब्लेम्स वेगळे होते की आम्ही भांडायचं म्हणजे हा माझ्याशी 10-10 दिवस नाही बोलणार, DND वर जाणार. आणि मला असं व्हायचं की आज भांडण झालंय तर आज रात्री झोपण्याच्या आधीच ते सॉल्व्ह झालं पाहिजे. सो त्या कॉन्फ्लिक्ट्स असायच्या, त्याचे विचार वेगळे, कारण का तो माझ्यापेक्षा एक 7-8 वर्षांनी मोठा आहे. सो इट मॅटर्स. जेव्हा तुम्ही खूप लहान असताना तेव्हा तो एज गॅप पटकन कळतो. म्हणजे मी तुम्हाला इतकी मोठी किंवा मॅच्युअर वाटते कारण का आम्ही भांडलोच एवढ्या वेगवेगळ्या विषयांवर की मला आता ते सांगणं पण अवघड आहे की आम्ही एक्झॅक्टली कोणत्या विषयांवर भांडलो. इतकं की बास आता संपूयात, नाही जमत आहे दोघांनाही, कशाला त्रास द्यायचा. अगेन काय गरज पडलीये ना, मी अशी आहे की मला कोणी मिळणार नाही ना, हा या घरातनं आलाय की त्याला कोणी मुलगी मिळणार नाही, असं आम्ही दोघंही नव्हतो. आम्हाला दोघांनाही व्यवस्थित मुलं मिळाली असती आणि मी वेल सेटल्ड झालो असतो, अशी दोघंही आहोत. पण नाही, का सोडून द्यायचं किंवा काय गरज आहे. मग ते किती वेळा सोडून जाणार. आज ह्याचं XYZ नाही पटलं, ह्याची तांदूळ नाही पटली, त्याची साखर नाही पटणार, मग काय शिजवायचंच नाही का जेवण, अशातला नाही, माझं हिच्याबरोबर नाही पडलं तर माझं कोणासोबतच नाही पडू शकत. हे मला एक रिअलायझेशन झालं. म्हणजे तुमच्यात 8 वर्षाचा डिफरन्स आहे, त्याची 7 वर्षाचा डिफरन्स आहे. आणि तीच आय थिंक खूप चांगली गोष्ट आहे की तो असं होऊ देत नाही की मी तुझ्यापेक्षा मोठा आहे, मला खूप जास्त कळतं आणि तू काही बोलू नकोस. हा सबकॉन्शियसली हा विचार तुझ्या डोक्यात त्याने कधी भरवला नाही, म्हणून तुम्ही असं बोलू शकता. असं मी जस्ट तुझं सांगतोय, तुझ्या बाजूने बोलतोय. पण ती बघते की ओके नाही म्हणजे झालं असावं असं कधी एका परत भांडण झाली तर तुला कॉल कर. नाही, तुझा मुद्दा खूपच व्हॅलिड आहे आणि तो मी नाही, पण हे खरं आहे. म्हणजे बाकी पुरुष करतात की अरे ही काय माझी बायको आहे, 8 वर्ष लहान आहे, याला काय मी करते? एक सांगू का, पण हे हिच्या बाबतीतच नाही, मी सांगेल हिचं उत्तर, पण मी तुला खरं सांगू का, मी ते पुलंचं वाक्य आहे ना की आपण एक काय असतो, बेभरवशाचे बैल असतो का काहीतरी, की तर तसंच आहे. मला माहिती आहे ते कुठेतरी की माझ्यापेक्षा खूप हुशार लोक आहेत आणि तू कुठेही बघशील तर मी असं थोडासा अल्लडपणाच घेऊन जातो, कारण की मला माहिती आहे, मला लक्षात येतं की मी प्रिटेंड करतोय की मी हुशार आहे, त्यापेक्षा मी बधीर आहे आणि ही कम्पॅरेटिव्हली माझ्यापेक्षा खरंच खूप हुशार आहे. जेन्युअनली रियालिटीमध्ये पण सांगतोय. हे पहिलं वाक्य जे मी भीतीने सांगत आहे, हे मी खरंच सांगतोय. त्यामुळे त्याला असं कधी, त्याला माहिती आहे ना की आपण बधीर आहोत, त्यामुळे त्याला हे वाटणारच नाही की आपण 7-8 वर्ष मोठे होतो, हाव कॅन आय, मी हिच्याकडनं कसं ऐकू वगैरे वगैरे. समज तू आणि मी गणित सोडवायला बसलोय आणि मी तुझी शिक्षिका आहे, ठीक आहे, तू माझ्यापेक्षा मोठाच आहेस, हा, आणि मी तुला चुका दाखवून दिल्या लाल पेनाने की तू इथे चुकल्यास, 2+2 ही 4 आहे, तू 5 लिहिलंयस, तर तू नांगीच टाकणार ना, तू काय म्हणणार का ही मला शिकवते. नाही, हा प्रॉब्लेम म्हणजे ऑन अ सिरियस नोट, हा प्रॉब्लेम कधी येतो जेव्हा माझा इगो खूपच मोठा आहे. तू जरी मला बरोबर जरी सांगितलं तर मी एक्सेप्ट नाही करणार, माझा इगो खूप मोठा आहे. तू खूप चांगला विषय छेडलास ऍक्च्युली, नात्यातला इगो. आम्ही या विषयावर खूप बोललोय आणि आमच्या दोघांचे इगोज खूप प्रचंड वेगळे आहेत. आणि माझा पर्स्पेक्टिव्ह थोडासा वेगळा आहे की नात्यात तुम्ही एकमेकांचे इगो कुरवाळले पाहिजेत. इट कॉल इट ॲज अ हेल्दी रिलेशनशिप. ओके. कारण का तो एक पुरुष आहे आणि मी एक स्त्री आहे, आमच्या दोघांचे ट्रेट्स वेगवेगळे आहेत आणि म्हणून आमच्या दोघांचे इगो वेगवेगळे आहेत. इगो इज अहम, मी जी स्वतः आहे ती. नातं हे दोघांनी पूर्ण होतं, सो त्याचा अहम घेऊन तो आलाय आणि मी माझा अहम घेऊन आलाय. डोक्यावर चढवायचं नाही ह्याला मी पण ॲग्री करते, पण इगो जपले पाहिजेत. पण इगो जपण्याचं एक कारण किंवा एक छोटंसं उदाहरण देऊ शकते की मला फारसा काही स्वयंपाक येत नाही, फारसा इन द सेन्स मला स्वयंपाक येत नाही आणि हे मी कधी कोणापासून लपवलं नाही आहे.
आणि मला नशिबाने माझ्या आयुष्यात अशी कोणी लोक आली नाही की अच्छा तुला स्वयंपाक येत नाही मग तू कसं काय करतेस वगैरे. आणि मग मी त्यांना उदाहरण देते की मला नाही आवडणार माझ्या नवऱ्याला कोणी विचारलं की तू किती कमवतोस, किंवा जेव्हा आम्ही एकमेकांच्या घरी विचारलं किंवा सांगितलं तर आमचा पैसा डिस्कस नाही झाला, आमचे नाती फॅमिली कल्चर डिस्कस झालं, कारण का आम्ही तेवढे शिक्षित होतो सगळे. पण मला उद्या उठून हे नसतं आवडलं जर माझ्या आई वडिलांनी बसून ह्याची फायनान्शियल हे काढलं असतं, आणि जर माझ्या सासू सासऱ्यांनी विचारलं असतं की तुला स्वयंपाक येत नाही, माझ्या आई वडिलांना अधिकार नाहीये त्यांच्यावर चिडण्याचा. म्हणजे या काळात असा विचार कोण करतं की बरोबर. स्त्रीला स्वयंपाक येतो का, तर मग या काळात हा विचार कोण करतं की नवराच कमवेल. हे मी माझ्या आई वडिलांना सांगितलं असतं, ती वेळ नाही आली. मग मी इगोचं सांगायचं झालं तर तेच सांगते की प्रत्येकाने इगो जपले पाहिजेत, प्रत्येक पर्सनल ट्रेट असतात आणि त्याची एक लिमिट ठेवून इगो जपायला त्याच्यात काहीच वावगं नाहीये. त्याला एखादी गोष्ट नाही आवडत चार चौघात केलेली, किंवा ही कॅन टीज मी नाही चिडत जास्त, पण हा चिडकाय लगेच. मग मी त्यांना चार चौघात जास्त त्रास द्यायला जात नाही, पण मी त्याला घरी बराच त्रास देते. पण त्याचं असं तू मला चार चौघात नाही द्यायचं, ठीक आहे नाही द्यायचं माझं काय जातं, नाही द्यायचं. तो इट्स काइंड ऑफ हिज इगो. आणि मला असं होतं की मला नाही विचारायचं मी काय केलं आणि काय नाही. यू कॅनॉट आस्क मी व्हॉट आय एम डुईंग, तो नाही विचारत. म्हणजे प्रत्येकाचे हे वेगळे असू शकतात आणि एखाद्याला हे ऐकताना खूप विचित्र किंवा वियर्ड वाटू शकतं, पण मी माणूस आहे ना, मग माझ्यात सगळ्या भावना आहेत. माझा राग तुम्ही कुरवाळला पाहिजे, माझं प्रेम तुम्ही कुरवाळलं पाहिजे, माझ्यातल्या वाईट आणि चांगल्या या दोन्ही गोष्टी कुरवाळता आल्या पाहिजेत, आणि चांगल्या गोष्टी नरिश आणि वाईट गोष्टी कशा कमी करता येईल हे बघितलं पाहिजे. सो असं कधीच नसतं की फक्त चांगल्या गोष्टीच करा. आम्ही एकमेकांच्या मी अजून ह्याच्या 10 चुका लिहून देऊ शकते, पण तरी मी नाही म्हणणार मी सहन करते, पण ॲज अ ह्युमन बिंग त्याला ऍक्सेप्ट केलंय की तो विसराळू आहे, तो प्रचंड विसरतो गोष्टी. तो कामाच्या नाही विसरत, पण काम सोडून जे काय येतं त्याच्या आयुष्यात, की तो आजारी आहे, त्याला हे खायचंय ते नाही खायचंय, तो सगळं विसरतो. आणि मी वेडी होते त्याच्या गोष्टी लक्षात ठेवून. पण असं होतं की ठीक आहे तो विसराळू आहे, मी ऍक्सेप्ट केला, आणि मी चिडकी आहे. म्हणजे तो तर मला एका वाक्यात एका शब्दावर चिडवू शकतो आणि मी चिडकी आहे, तर त्याने ऍक्सेप्ट केलं की मी चिडकी आहे. पण हे आम्ही ऍक्सेप्ट केलं ना एकमेकांमधलं, आमच्या वाईट गोष्टी पण आम्ही ऍक्सेप्ट केल्या, आणि वी डोंट क्रिबल अबाउट इट. यार ह्या सतत काय विसरतो यार, माझी काय जबाबदारी लक्षात ठेवण्याची. म्हणजे आता मी उदाहरण दिलं की याच्या बाळाच्या घरी त्याला मी नेलं नसतं तर मला कोणी विचारलंही नसतं तू का नाही नेलंस, पण आय मेड अ पॉईंट ना की ठीक आहे नाही राहत त्याच्या लक्षात, तो विसराळू आहे, तर आय टेक दॅट रेस्पॉन्सिबिलिटी. किंवा असं याचं असं आहे की ही चिडचिडी आहे, हिला या गोष्टींपासून लांब ठेवा, तर तो विषय नाही काढत. हो, मला असं वाटतं प्रत्येकाचा इगो आणि चुकीच्या गोष्टी सांभाळणं पण तेवढंच गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही मीठ साखर सांभाळा, फक्त साखरेकडे किंवा मिठाकडे नका बघायला. बट दॅट इज बिकॉज यू वॉन्ट टू वर्क ऑन दॅट रिलेशनशिप. ऑफकोर्स पहिलं तर विलिंगनेस आहे. जर विलिंगनेस नसेल तर तुम्ही कुठेच नाही पोहोचू शकत. आणि स्वतःला सांगण्यात चूक नाहीये की माझा विलिंगनेस नाहीये. लोक घाबरतात हे स्वतःला सांगायला की मला या नात्यावर काम नाही करायचंय. बरोबर. मे बी समाज असू शकतो त्याचं कारण, मे बी डिपेंडन्सी असू शकते की मी आता लग्न करून आली आहे, मी काय सांगू माझ्या घरच्यांना वगैरे वगैरे. प्रत्येकाची उदाहरणं वेगवेगळी असू शकतात, पण ऍटलिस्ट तुम्ही स्वतःच्या सोबती व्हा. तुम्ही पार्टनरच्या सोबती वाहण्यापेक्षा तुम्हाला स्वतःला जर कळालं की तुम्हाला नाही काम करायचं आहे नात्यावर, किंवा तुमचा पार्टनर त्या मनस्थितीत नाही आहे समजून घेण्याच्या, तुम्ही आहात ना, यू जस्ट लेट इट बी युअर सेल्फ. तुम्ही स्वतःला सांगा किंवा तुम्ही पार्टनर शोधा हे गोष्टी व्यक्त करण्याला. संवाद साधणं गरजेचं आहे. तुमचा पार्टनर कम्पॅटेबल नसेल तर तुम्हाला जो व्यक्ती वाटतो त्याच्याशी सांगणं चुकीचं नाही आहे. म्हणजे इट इज नॉट चीटिंग किंवा इट इज नॉट गोईंग ऑर सर्चिंग फॉर अनदर ऑप्शन. तुम्हाला त्याच्यातनं वेगवेगळ्या गोष्टी कळतात. म्हणजे मी बऱ्याच लोकांना सांगते की समोरच्याला त्याला ज्या पद्धतीत पाहिजे तुम्ही त्या पद्धतीत शिकवा. तुम्हाला जी पद्धत शिकवता येते त्या पद्धतीत शिकवायला जाऊ नका. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला तू एका वाक्यात सांगितलं ना इथे बसू नकोस, मी आज जन्मात इथे बसणार नाही. पण ह्याचं तसं नाही आहे. सूरज इथे बसू नको, मग तो बसणार. सॉरी विसरलो. सूरज इथे बसू नको, मग तो आज बसलाय ना, तो 3 दिवसांनी बसेल, पण तो बसेल. मग त्याला सांगण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. मग तिथे काटा चमचा ठेवायचा, मग त्याला कळतं की तिथे नाही बसायचंय. सो तुम्ही प्रत्येकाच्या पद्धतीने सांगा ना. म्हणजे मी त्याला सांगतो तू मला एकदा सांग तुझं काम होऊन जाईल, मला परत नको सांगूस. तसं त्याचं नाहीये. त्याला असं लहान मला कुरवाळून सूरज आपल्याला हे करायचंय, सूरज आपल्याला ते करायचंय, करत कुठेतरी नेऊन पोचायला लागतं. सो प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या आहेत आणि यू कॅन नॉट एक्सपेक्ट की माझा पार्टनर मला जसा हवा तसाच असेल. सूरज मला जेव्हा भेटला तेव्हा मला जसा हवाय तसा अजिबात नव्हता. ही वॉज म्हणजे तो माझ्या टॉप. हो, तो 360 लग्नानंतर तो बदलला. लग्नाचा पण संबंध नाहीये, मी आधीच बदललाय. कारण का जर मला लग्न करायचं तर मला रेडी प्रॉडक्ट हवं होतं. मी एवढी इन्व्हेस्टमेंट केली तर मी परत नाही करणार लग्नानंतर.
ऑफकोर्स, कारण का मला मग वेगळी नाती आहेत त्याच्यावर काम करायला. माझ्या इनलॉज आहेत किंवा माझ्या घरचे आहेत, मला सवय नाही आहे त्या गोष्टींची, नव्याने सवय करायची होती. सो मी पण अशी नव्हते जसे मी आत्ता आहे, पण हा तर म्हणजे पूर्णच बदललाय, पूर्ण बदललाय. आणि त्याचं क्रेडिट मी त्यालाही देईन आणि मी मलाही देईन, कारण का मला तो त्याच्यात बदल हवा होता जो गरजेचा होता. आणि मला असं होतं, मी ह्याला सोडून देणं माझ्याकडे ऑप्शन नाही. एकतर आय मेक इट ऑर आय लिव्ह इट म्हणजे मी त्याच्यासोबत तशी राहीन, नॉट लिव्ह लाईक मी सोडून देईन. ओके. सो हे ठरलं होतं आणि बदलला तो नशिबाने. पण खूप खूप कष्ट आहेत आणि खूप म्हणजे आम्ही वी डिड काउन्सिलिंग. म्हणजे आमच्याही नात्यात प्रॉब्लेम होते की आम्हाला दोघांनाही कळत नव्हतं. मग आम्ही जरी आत्ता एवढं पाझळतोय तरी आमच्याही आयुष्यात असा प्रॉब्लेम होता की काय करायचं, या गोष्टीवर काही सोल्युशन्सच नाही आहेत. मग चला जाऊ कुठली तरी मदत घेऊ. मग त्याला नाही आवडायचं, मला आवडायचं. मी असं कुठली काम द्या मला, मी कुरकुरत बसेन. हा असं आहे की नाही मला हे नाही करायचं. नात्यावर काम करणं म्हणजे मला हे पटतच नाही, नात्यावर कसलं काम करायचं वगैरे वगैरे. पण ते तुम्हाला किती विलिंगनेस आहे, तुमच्या पार्टनरला जरी नसेल तरी तुम्हाला किती विलिंगनेस आहे. जसं तो म्हणला, ही वॉज नॉट डेटिंग विथ मी एट ऑल. एक्झॅक्टली, तो आधीच म्हणला की त्याला माहितीच नव्हतं. मीच भवरा बनून त्याच्या आजूबाजूला भुणभुण करत होते. मी त्याच्या आयुष्यात एवढ्या लेवलवर असतो, तो माझं नाव विसरतो आजही. ही फॉरगेट्स माय नेम. म्हणजे तू विचार करू शकतोस, जर तो आत्ता या लेवलवर आहे, जर आम्ही डेटिंग सुरुवात केली तर तो काय लेवलवर होता. तो विवेकानंद आणि ब्रह्मचारीच्या पातळीवर जायचं होतं याला. हां, आणि तेव्हा तो माझ्यासोबत डेट करत होता. म्हणजे तुला कळतं किती कॉन्ट्राडिक्टरी आहे की त्याचं असं होतं की नाही, मला माझे आयडल इज विवेकानंद, भगतसिंग, राजगुरू. तू मला काही बोलायचं नाही. आय टेल यू, 14 फेब्रुवारी, सॉरी अबाउट माय फॅक्ट्स, 14 फेब्रुवारी, आणि वी नेवर सेलिब्रेटेड व्हॅलेंटाईन्स डे. आणि मी त्याला अशीच भेटायला गेले जसं आम्ही रोज भेटतो. आणि ही वॉज व्हेरी सॅड. आणि मी असं झालं, काय झालं सूरज, आज व्हॅलेंटाईन्स डे, तू सॅड काय आहेस, तुला व्हॅलेंटाईन्स डेची पडली आहे, तुला माहिती आहे काय झालं होतं आजच्या दिवशी. म्हटलं काय झालं होतं. म्हणे नाही, तू माझ्या आयुष्यात योग्यच नाही आहेस, तुझी पातळीच नाही आहे माझ्या आयुष्यात राहायची वगैरे वगैरे. आणि मी शॉकमध्ये गेले. मी काय केलं, मी त्याला नॉर्मली मी तक्रार केली की तू मला काही दिलं नाहीस वगैरे वगैरे. आय वॉज नॉर्मल. नाही तू नको राहूस माझ्या आयुष्यात, तुझी कुवतच नाही आहे माझ्या आयुष्यात राहायची वगैरे वगैरे. डीप सॉरोमध्ये गेला होता तो व्यक्ती. आणि मला कळलं मी काय केलंय असं. मी याला हे काल बोलले म्हणून हा चिडलाय का वगैरे वगैरे. मी खूप विचार केला. म्हटलं सूरज, मला नाही माहिती मी काय. आजच्या दिवशी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. झाली नव्हती, सुनावण्यात आली होती. आणि म्हणून तो 5-7 वर्षापूर्वी दुःखात गेला होता की आजच्या दिवशी त्यांना ती शिक्षा सुनावण्यात आली आणि तू मला भेटायला चांगल्या अवस्थेत होतो असं म्हणजे ना. मग तेच सांगतेय मी. अजून पण रिस्पेक्ट आहे यार. सूरज, ठीक आहे यार, म्हणजे तुला कोणी ठीक आहे, हे मी चुकीच्या वेळेला चुकीच्या गोष्टी केल्या, ठीक आहे म्हणजे यार. तू तुझा रिस्पेक्ट किंवा समजू शकते मी, तू दुःखात आहेस, तू माझ्या कृतीचा काय संबंध, मी सुनावलीये का शिक्षा. बरं मी, आणि वी आर लिटरली नॉट दॅट क्रिंज कपल की आम्ही व्हॅलेंटाईन्स वगैरे साजरे करतो. मी त्याला म्हणलं असतं की जर आज व्हॅलेंटाईन साजरा करू, तरी मी माझी चूक समजते. मी त्याला नॉर्मली भेटायला गेले आणि मी त्याला एकच प्रश्न विचारला की आज व्हॅलेंटाईन्स डे आणि तू चिडला काय किंवा वाय यू सॅड. तर आज त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात गेली. तर तू कशी काय, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी ठरलं आमचं, मागचं नाही का निघतंय. नाही मी सांगते, तुम्ही जे म्हणता ना सोशल मीडिया इन्फ्लुएन्स, तर हा इन्फ्लुएन्स नाहीये, त्याच्या मागे खूप कष्ट आहेत. मी तुला सांगते, प्रकाश आमटे, बाबा आमटे, हा त्यांचा मूवी आला होता. हा मूवी बघून आला आणि त्यांनी माझ्याशी 15 दिवस बोलणं बंद केलं. म्हणजे मी मूवी बघितलाय आणि मी तुला ब्लॉकवर टाकलाय. ठीक आहे. आणि मला कळेच, आणि मला माहित नव्हतं त्यांनी हा मूवी बघितलाय. आणि मी त्याला म्हणलं, अरे सूरज काय झालं तुला, तू का बोलत नाही. मी त्याच्याशी लिटरली घरी जाऊन त्याच्याशी समोर उभी होते आणि तो म्हणला, तू माझ्याशी नको बोलूस, आपलं नाही काही होऊ शकत. अगेन तुझी कुवत नाहीये माझ्यासोबत राहायची. आणि मला कळालं की ह्याला काहीतरी कुठनं तरी काहीतरी किडे सुचलेले, पण मला त्या किड्यांची लागत नव्हती. हा, तर मी म्हणलं काय झालं सूरज. नाही मी त्या दिवशी प्रकाश आमट्यांचा मूवी बघून आलो, त्यांची बायको कसली भारी आहे साक्षी,
तू त्यांच्या आसपास पण नाहीयेस. अगं म्हणलं हे काय logic आहे? म्हणजे तुम्ही का म्हणते आज बिन पाण्याची मला बसवलं इथे कटिंगला बाजरायला. त्यांची बायको काहीही ती डॉक्टर होती, काही अन्न पाणी त्यांनी स्वतःच्या हाताने झोपडी बनवली आहे. ती डॉक्टर असून तिने शेण सारवून स्वयंपाक वगैरे केलाय, रुग्णांची सेवा वगैरे केली आहेस, आणि तुला बघ, मी तुला स्वयंपाकाबद्दल विचारतो, तू चिडतेस माझ्यावर, तुझी कुवत नाहीये माझ्यासोबत राहायची आणि आपण वेगळे होऊयात. म्हणलं सूरज, होल्ड ऑन, तू आहेस आमटे, आमटांपैकी तुझ्यात कुठले ट्रेट्स आहेत, तू कुठल्या रुग्णांची सेवा करायला गेलाय. म्हणलं ठीक आहे, ऍपल टू ऍपल कम्पॅरिझन कर. आय अग्री टू माय पार्ट की नको, ठीक आहे, नाहीये माझ्यात त्यांच्यासारखे कुठलेच ट्रेट नाहीयेत, मी नाहीये एवढी कष्टी, किंवा हॅट्स ऑफ टू दॅट वुमन, मी नाहीये. तू कुठल्या रुग्णांची सेवा केलीस, तू तुझं आयुष्य कुठलं सोडून समाजसेवेला दिलंस, म्हणून तू मला हे सगळं ऐकवतोस वगैरे वगैरे. तरीही त्यांनी 4 दिवस घेतले आणि त्याला हे स्वतःला पटवून द्यायला तो विफल झाला की आपण बरोबर आहेत. म्हणून आम्ही लिटरली, मी स्वेअर टू गॉड, हा किस्सा अजिबात खोटा नाहीये. तो माझ्याशी त्यांनी ब्लॉकवर टाकून मला सांगितलं होतं की तुझी कुवत नाही माझ्यासोबत राहायची, जस्ट बिकॉज तू त्या आमट्या बायकांसारखी नाहीयेस. सो मी तुम्हाला कळतंय का मी कुठल्या स्क्रॅचबुकला स्क्रॅच करत करत आणलंय. ही बाजू माहिती नव्हती आम्हाला. मी खरंच सांगते. टोटली सो हा खूप आवली अघोरी म्हणजे प्रॅक्टिसेस वगैरे मी खूप वेगळाच होतो. आवली. खूपच जास्त. So, चांगलं आहे, पण त्या गोष्टी येत असतील तुला कामाला. म्हणजे मला किती सोपं होतं ना गिव्हअप करायला. मी हे किस्से कोणालाही सांगितले असतं तर कोणीही मला कन्सोल केलं असतं की बरोबर आहेस, तू कशाला राहतेस या येड्यासोबत, सोडून दे. पण एकतर आमचं नातं प्रायव्हेट होतं, त्यामुळे मला हे शेअर करायला पण कोणी नव्हतं की हा किस्सा माझ्यासोबत घडलाय. खरंच कोणी नव्हतं, कारण काय, फ्रॉम माय तू बेस्ट द फ्रेंड. मोमेंट सांगितलंय ना 14 तारखेला यायचं, आय मेड अ लिस्ट, ये मैं बोलने वाली बस. नाही असं काही मी लिस्ट नव्हती केली. मला आता सोशल मीडिया आणि ह्याच्यावर तर कळालं की लोकांना बॅक स्टोरी कळत नाही, तर मी बॅक स्टोरी सांगण्याचा Right. प्रयत्न करत होते की Nice. हा स्ट्रगल आहे. असं नाहीये की मी खूप चांगली होते किंवा काय. माझा लग्न कन्सेप्टवर 0 विश्वास होता. वेन देर वॉज अ पॉईंट वेन ही वॉज व्हेरी सिरियस आणि आज लाईक की मी तुला सोडून देणार आहे काही वर्षांनी, लग्न बिग्न सगळं खोटं असतं. मग तो परत असं झालं होतं की साक्षी नाही, लग्न म्हणजे असं असतं वगैरे वगैरे. त्यांनी बसून मला भाषण दिलंय आणि करते लग्न, करते, अशा लेवलवर मी पण आले होते. तर म्हणजे खूप बॅक स्टोरीज आणि स्क्रॅच बुक्स होते आमचं की हे मला नाही, ऍक्च्युली ते नाही. आता त्या वाक्याचा पूर्ण म्हणजे त्याचं कळतंय की त्याचा एसेन्स हा काय म्हणत होता की मी डेट करत होतो म्हणजे मला माहित नव्हतं मी काय करतो, हा. हे ते आहे का, गॉट इट. पण असं काही एक स्पेसिफिक आहे का की लग्नाआधी आणि लग्नानंतर हा बदल एकदम मेजर आहे जो तुम्हाला दोघांना जाणवतो एकमेकांमध्ये, की आधी असं. मेजर जे आहे ते पण एक majorच आहे. मेजर की नाही, म्हणजे एकदम म्हणजे असं वाटलं नव्हतं की मी अशी होईन लग्नानंतर, असं पण मी करू शकेन नाही असं मी काही? खूप शांत आलो. मला कोणी माझ्या आयुष्यात माझी स्पेस इतकी मोठी आहे माझ्या आयुष्यासाठी दिलेली की त्याच्यात कोणीच काही, म्हणजे ब्रह्मदेव जरी आला तरी तो मला डिस्टर्ब नाही करू शकत. पण कम्पॅरेटिव्हली मी हिचा डिस्टर्बन्स खूप जास्त टॉलरेट करतो, म्हणजे खूप जास्त, जेवढं मी कोणाचाच नाही करू शकत. मी सांगतोय का, माझा फोन उचलत नाही मी, माझं नाही आत्ता मूड, मी नाही उचलणार फोन. म्हणजे सगळे फोन हिला येतात, ही सगळ्यांचे फोन घेते, सगळे मला बोलूनही दाखवते मी काही तुझी पी आहे का वगैरे वगैरे. पण कदाचित त्या बाबतीत ती असेल, तर ती एक गोष्ट. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे कदाचित झालं याच्यामुळे की आमचं नातंच एवढं पुढे सरकलं. याचं कारण मी 99% तिला देईन, 1% मी घेईन, कारण की तिचा नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड आहे नात्याच्या बाबतीत. मी आयुष्यात खूप मुली बघितल्यात. मी जसं ही डेट म्हणली तसं मी बऱ्याच मुलींसोबत पण डेटिंग वगैरे सगळं केलं आहे, त्याच्यामुळे मला माहिती आहे की मुली कधी लगेच हात वर करतात. तर तसं तिने एकदा पण आयुष्यात नाही केलं. लकीली तिच्या जेनेटिक्समधनंच आलं आहे, तिची आई पण तशीच आहे, नाती धरणारी वगैरे. पण ते काय होतं की आपली बाजूच शुल्लक होऊन जाते जेव्हा समोरच्याची बाजू इतकी मोठी, समोरच्याचा हत्ती इतका मोठा आहे, तर माझ्या मांजरीची पिपणी कुठे वाजू नये. तर ते मला एकतर रिअलाईज झालं. आणि कम्पॅरेटिव्हली मी कोणालाच एवढं सहन नाही करू शकत, त्यापेक्षा सगळ्यात जास्त साक्षीला सहन करतो इन अ मॅनर ऑफ स्पेसच्या बाबतीत, कारण मी स्पेसमध्ये नाही येऊन देत कोणालाच, किंवा आलं काय गेलं काय याचं मी कधी हे पण नाही करत. पण ती गोष्ट मला असं वाटतं की माझ्यात खूप तो चेंज झाला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मी आता नंतर ती मला रिअलाईज करून द्यायला लागली, तू मला अरे फोनच नाही केला गेल्या वर्षभरात, तू एकदा पण तू स्वतःहून फोन नाही केला. परवा ती मला झोपताना म्हणली
की तू माझं नाव शेवटचं कधी घेतलंयस, तुला लक्षात आहे का? किंवा जसं मी ती स्वतःहून मला आय लव्ह यू म्हणते, मी किती वेळा म्हणलो हे असं सगळ्यात छोट्या गोष्टी आहेत. तर त्या मला की मी रील तुला किती पाठवलेत आतापर्यंत, मला म्हणजे तिला प्रत्येक गोष्टीत मी दिसतो. तर आता नवीन प्रॉब्लेम त्याच्यावरनं पण डिवोर्स होतील लोकांचे. हा मला कुठल्या गोष्टीत ती दिसते, कारण मी गेलो मी गेलो म्हणजे मला कोण नाही, मला आई बाप वगैरे कोण नाही. आणि हिचं नाव काय, मी माझ्या आईचं नाव कित्येक वेळेला लिहितं विसरलोय, कारण की वडिलांचं नाव कसं पूर्ण लिहायचं त्यामुळे लक्षात राहतं. मला नावांचं आणि लक्षात राहण्याचा, मला क्रिएटिव्हली तू काही सांग की हे कसं हे करायचं, म्हणजे याच्यावर कसं काम करायचं, याच्यावर कसे आकडे आणायचे वगैरे सगळं माहिती. पण तू लक्षात ठेवण्याच्या गोष्टी म्हणशील तर ते नाही लक्षात ठेवत. त्याचं कारण असं आहे, मी स्वतःच्या ब्रेनला असं चॅलेंज केलं की दुसरे ठेवू शकतो मी लक्षात ठेवण्यासाठी, मी कशाला लक्षात ठेवू. पण त्या नात्यात तसं होत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की त्या स्पेसमध्ये कोणाला तरी घुसून देणं, जे की शक्यच नव्हतं कुठल्या मुलांनी मित्रांनी कोणीही त्या स्पेसमध्ये घुसावं. त्या स्पेसमध्ये फक्त म्हणजे जगात आत्ता फक्त साक्षीच आहे, दुसरं तर नाही येतं. ते एक खूप मोठं आय मिस अबाउट जेव्हा मी ऑफकोर्स डेट करत होतो तेव्हा कोणाला काही माहीत नव्हतं ना, सो आम्ही जिथे कुठे जायचो तेव्हा एकत्र दोघंच असायचो. सो असं ग्रुपमध्ये गेलोय आणि तेव्हा मी डेट करत असं कधीच नव्हतं. सो जर आम्ही भेटतोय तर आम्ही दोघंच भेटायचो. पण आता लग्न ठरल्यापासून सगळेच असतात ना, सो असं लपून छपून भेटणं किंवा इट्स लाईक की मूवीला चाललोय का, हा ठीक आहे, याला विचार येतोय का, त्याला विचार येतोय का, तर तेव्हा मूवीला जायचं तर दोघांनीच जायचं, तिसऱ्याला विचारण्याचा संबंधच येत नव्हता. सो आय स्टील टेल हिम की आपण जुन्या गोष्टी किंवा जुन्या गोष्टी चेरिश करू. मग आम्ही मागच्याच अॅनिव्हर्सरीला आम्ही अशा ठिकाणी गेलो ज्या ठिकाणी आम्ही डेट करताना जायचो. अशा आमचे काही अड्डे होते की जिथे कोणी पोचून नव्हतं शकत, ते आम्हालाच माहिती आहेत अजूनपर्यंत. आणि त्या अड्ड्यांवर आम्ही मित्रमैत्रिणींसोबत गेलोय, पण वी नेव्हर रिव्हील्ड की ते आमचे अड्डे होते किंवा आम्ही इथे येऊन भेटायचो डेटिंगला वगैरे वगैरे. सो अशा गोष्टी चेरिश करायला किंवा आवडतात. दॅट वॉज दी ओनली थिंग की जी मी मिस करते, की जस्ट टू बी अस. कारण का आता त्याचा व्याप वाढलाय, त्यामुळे त्याला लोक जास्त ओळखतात. आधी मराठी किडा नुकतंच सुरू झालं होतं किंवा त्याला लोक नुकतंच ओळखायला लागली होती, त्यामुळे ते बॅलन्स व्हायचं. आम्ही आता कुठेही गेलो तरी मग फोटो देता का वगैरे वगैरे. ऑफकोर्स ते प्रेम आहे लोकांचं, त्याला असं यू कॅन नॉट डिनाय दॅट. पण तुमची ती वाली स्पेस जी असते, मी म्हणून कधीच मध्ये नाही पडत. किंवा अशी जेव्हा जर तू एक फॅन म्हणून त्याला कोणी भेटायला आलं किंवा सूरज अरे मी ओळखतो तुला, तर आय एम द खूप ऑकवर्ड पोझिशनमध्ये मी असते. म्हणजे त्या व्यक्तीला प्रश्नच पडतो, जर त्यांना माहित नसेल ना मी त्याची बायको आहे, तर त्या तिसऱ्या व्यक्तीला प्रश्नच पडतो की नक्की कोण आहे. कारण का मी डिरेक्ट त्या कॉन्व्हर्सेशनमधनं लांब होते. असं नाही की मला आवडत नाही किंवा काय, मला असं होतं की त्यांची स्पेस आहे, वाय शुड आय इंटरफेअर. म्हणून मी लांब होते आणि मग आय जस्ट लेट देम टू हॅव दॅट स्पेस किंवा दॅट मुवमेंट. स्वीट कपल नाही म्हणजे सगळं नाही. आणि मी तुला सांगतो, आपण स्वीट अँड स्पायसी म्हणजे सगळे इट्स मिक्स ऑफ एव्हरीथिंग. आंबट शौकीन. मी तुला सांगू का, पण एवढं झाल्यावर पण एवढं सगळं ऐकून पण आता लोक आहेत ना, यातनं महत्त्वाच्या गोष्टी नाही घेणार. म्हणजे आमच्याकडनं काही शिकावं असं काही माझं म्हणणं नाही, पण आपल्याकडे एक प्रॉब्लेम आहे की समाज पण बघ कसं काय दोन लोकांना वेगळं करण्यामध्ये हातभार लावतो. म्हणजे आता हा एवढा आपण पॉडकास्ट केला ना, मी तुला 100% सांगतो, आमच्या बॉन्डिंग बघण्यापेक्षा या लोकांचं लक्ष आधी याच्याकडे जाईल, हिनी मंगळसूत्र नाही घातलं, हिनी टिकली नाही लावली, ही मुसलमान आहे का, किंवा असं काही जाऊ शकतं, याच्याकडे लक्ष जाऊ शकतं. पण ह्या सगळ्या म्हणजे ते मी नेहमी म्हणतो ना की संस्कारांच्या नावाखाली आपण सत्याकडेच बघत नाही होत. बरोबर. आणि हा खूप मोठा की संस्कार परंपरा ह्या आहेच आहेत, यांना मी डिनाय नाही करत आहे, पण या नादात सत्य बघत नाही होत. आणि सत्य तुम्हाला एकत्र ठेवतं, सत्य तुम्हाला मोठं करतं, आणि सत्यच तुमच्या आयुष्याचा काय म्हणू बेस धागा सगळंच आहे. पण त्याच्याकडेच बघत नाही. लोक सांगतात असं वक्त तसं वक्त, पण त्या नादात तिला ते करायचंच नाही किंवा त्याला ते करायचंच नाही. हे सत्य आहे ना, हे इग्नोर करतो आपण. आणि म्हणून ते सत्य इग्नोर केल्यामुळे आणि फेक संस्कारांच्या नावाखाली फेक गोष्टी दाखवल्यामुळे की बघा माझं सासूवर कसं प्रेम आहे, हे फोटोतनं दाखवल्यामुळे, जे की कदाचित तिच्या मनात नसतं. आणि हे खोटेपणच तुमच्या नात्याचा सगळ्यात कमकुवत बेस आहे, जे तुम्हाला संपून टाकतं आणि तुमचं नातं फक्त पुढे ढकलतं, पण ते काय म्हणू फुलवत नाही तुमच्या नात्याला. मला एवढंच सांगायचं की या पॉडकास्टमधनं एवढंच लोकांनी समजून घ्यावं की असं नाही आहे की कुठलंही कपल स्ट्रगलमधनं जात नसतं वगैरे, पण एवढं नक्की आहे की त्या स्ट्रगलमध्ये असताना तुम्ही एकत्र आहात का. म्हणजे मला आत्ताही माहिती आहे, म्हणजे मी किती विचित्र काही असलो तरी सुद्धा मला आत्ता माहिती आहे की मी आयुष्यातला तिच्या पहिला व्यक्ती असेल की तिला जे करायचं आहे तेच करून दे. तुला जे घालायचं आहे ते घाल, तुला टिकली लावायची आहे ती लाव, नाही तुला जे करायचं आहे ते कर. त्याच्यामुळे तू काय, कारण की त्यांचा स्वतःचा मठ आहे,
तिला जेवढे मंत्र माहिती आहेत, तिला जेवढ्या परंपरा माहिती आहेत, तेवढ्या आमच्या घरच्यांना पण नाही माहिती आणि तिच्या घरच्यांना पण तेवढ्या नाही माहिती. तुम्हाला माहीत नसेल, त्यांचा मठ आहे, त्यांच्याकडे ते साखरे महाराजांचं ते काय म्हणू वारसा चालत आलेला आहे आणि त्याच्यामुळे तिला ती कुठले तू तुमच्या घरी पूजेला बोलव, ती सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी सांगेल. तर या गोष्टी जास्त महत्त्वाच्या वाटतात मला कम्पॅरेटिव्हली. पण आपण त्या ठिगळं बघत बसतो आपण नाही, फक्त. त्याचं व्हॅलिडेशन समाजाला द्यायचं असतं. म्हणजे लग्न झालंय तर तू कंपल्सरी आहे की तुला मंगळसूत्र घालायचंय. मुलाला काहीच नाही म्हणा, पण तरी अंगठी घालायचीच आहे, वेडिंग रिंग. आय थिंक त्या समाजाला दाखवण्यासाठी की आम्ही हे करतो, पण आतमधून जर करत असो आणि आम्हाला हे नसेल करायचं तर काही गरज नाहीये. व्हॅलिडेशन स्वतःला द्या, लोकांना द्यायला हा, जाऊ एक्झॅक्टली. नका. मी मुद्दामून सांगितलं कारण मला नंतर लक्षात आलं कमेंट्स येतील नाही ठीक आहे, परफेक्ट आणि ती त्याच्यासाठी तयार नसेल तर तिला माहिती आहे असं. नाही मला काही मी म्हणजे अरे म्हणजे हिला पण काय मी सांगितलेलं आहे म्हणून ती घालते नाही. तिला आता असं आहे की नाही आपण दोघं कपल म्हणून बसतो ना, मग पाहिजे ना काहीतरी असं म्हणून तिचंच आहे. म्हणजे काही फरक नाही, मी प्रॉब्लेम तर नाही. घरी मी या तर ती नाही बाबतीत अशी करत. फारच बंड करे. जर मला असं कोणी म्हणलं ना, अगं तू मंगळसूत्र नाही घातलं आहे ना, नाहीच घाल. मी घरी नाहीच घालत आहे. ही तर हा नाहीच मी घालत. आणि लकीली घरी काय बाहेर पण नाही घालत. हा मी पण नाही घालत. माझे लकीली सासू सासरे असेत की त्यांना ते त्या गोष्टीच्या पुढे गेलेले आहेत. त्यांनाही माहितीये की मंगळसूत्र घातल्याने आपली सून सून होत नाही किंवा न घातल्याने नाही होत. कारण का त्यांनी मला लहानपणापासून बघितलंय. माझ्या घरचे मोकळ्या ढाकळ्या विचारांचे आहेत, तर मी बांधून नाही राहू शकत. मला असं होईल की मी कुठल्या तरी कोठडीत बंद आहे. त्यापेक्षा आणि तुम्ही उलट आहे, हा बरोबर बोललात. जर तुम्ही आमच्या घरी पूजेला आलात तर आय विल बी द वन की जिला सगळं माहिती आहे. कारण का माझ्या घरी ते संस्कार आहेत आणि माझ्या घरी ती शिकवणी गेली आहे की ममो कसं म्हणायचं किंवा अक्षता कुठल्या बोटाने व्हायचे आणि गंध कुठल्या बोटाने लावायचे, हे छोट्यातले छोटे फरकही मला माहिती आहे. बरोबर. ते मॅटर करतं माझ्यासाठी, रादर दॅन मी रोज मंगळसूत्र घालतेय किंवा नाही. आणि माझ्या ऑफिसमध्ये 90% नाही, मुळात धर्माबद्दलचं संस्कारांबद्दलचं प्रेम हे तुम्हाला दाखवण्यासाठी नाहीये, ते मला वाटतंय म्हणून आहे. आणि हे जास्त वाईट आहे की मी तुम्हाला दाखवण्यासाठी धर्म जपतोय, संस्कार जपतोय. हे जास्त चांगलं आहे की मला वाटतंय म्हणून मी जपतो. तर मला वाटतं अशा लोकांची जास्त गरज आहे. नाहीतर मग ते असं होतं की उगाच दुसऱ्याला वाटतंय म्हणून मी ते करत चाललोय, पण मला माझ्या संस्कृती धर्मावर प्रेमच नाही. हे जास्त वाईट नाही का अशी लोक असणं की आणि आम्हाला नाही बनायचं तसं ढोंगी की बाबा हा बघ आम्ही हे सगळं घातलंय, पेहराव केलाय म्हणजे आम्ही भगवे कपडे घातले म्हणून आमची संस्कृती ही, असं दाखवण्यापेक्षा आम्ही कूल आहोत, कॅज्युअल आहोत आणि मरताना आम्ही ह्याच संस्कृती ह्याच धर्मात मानणार, हे ठामपणे आम्हाला मनातून नक्की म्हणू. हो, एक्झॅक्टली. So ते जास्त महत्वाचं आहे. आत्ताच्या खरंच कंडिशन अशी की लोक क्षुल्लक गोष्टींवरून डिव्होर्स वरती जात आहेत डायरेक्ट. त्यांना नातं टिकवायचं नाही, ना त्यांना फुल व्हायचंय, ना काय करायचं. लग्न केलं आणि पहिल्याच वर्षी मी मराठी किड्यातनंच बाहेर पडलो किंवा एक करिअरच शिफ्ट केलं की सिमिलर गोष्टीतनं बरेच जण जात असतात. मी माझे मित्र पण बघतो तर ते जॉब सोडण्याचा विचार करायला लागतात लग्नानंतर वगैरे वगैरे, पण सोडू शकत नाही कारण की लग्न केले EMI भरायचे वगैरे वगैरे. तू जेव्हा फायनान्शियल सिक्युरिटीबद्दल Financialच्या बोलतेस आणि जेव्हा माझं लग्न होतंय, मग लिटरली असंच झालं होतं. मी जास्त मराठीकडेचे टॉपिक्स आत्ता बाहेर काढले नाही तर तो बोलला म्हणून की लिटरली दॅट वॉज द पॉईंट. मी त्याला म्हणलेलं की तुला नसेल काम करायचं तू नको काम करूस आणि यू डोंट टेक प्रेशर. कारण का आमचं जेव्हा लग्न ठरत होतं ही बिकेम व्हेरी फ्रजाईल इन अ वे. कारण का त्यांनी खूप टेन्शन घेतलं होतं समाजाचं म्हणा किंवा घरच्यांचं म्हणा. Whereas in असं समाजाचं घरच्यांचं म्हणण्यापेक्षा माझं असं होतं की या व्यक्तीला मला सांभाळायचं झालं तरी मला माहित नाही आता काय करायचं. म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी अचानक आली असं टाईपचं. रिस्पॉन्सिबिलिटी एका ठिकाणी येते आणि एक मोठी रिस्पॉन्सिबिलिटी ज्याच्यावर आर्थिक गणित बसतात तेच मी सोडतोय. मला तुम्हाला बोलवायचं कारण हेच होतं की तुम्ही एक काळ घालवलाय एकमेकांबरोबर आणि तुम्ही स्वतःचं नातं उलगडत गेलात आणि ते आता कुठेतरी एका सुंदर ठिकाणी आहे असं मला तरी वाटतंय. तुमचं तुम्ही सांगा अजून सुंदर करायचं आहे, सुंदरपेक्षा पण मजेशीर ठिकाणी. हा, मजेशीर ठिकाणी. हा, असं नक्की आहे. पण इथपर्यंत लोकांनी पोचावं असं मला वाटतं आणि याच्यानंतरही त्यांनी पुढे ऑफकोर्स करावं, इथपर्यंत पोहोचून थांबू नये. पण लोक इथपर्यंतही जात नाहीये. तुझा पहिला प्रश्नच प्रॅक्टिकॅलिटीवर होता. जर मी तुला उत्तर असं दिलं की जर मी अरेंज मॅरेज केलं असतं आणि मला कळलं असतं की हा नोकरी सोडतोय तर मी झाले असते बंबल. कारण का मला हा मुलगा माहित नाहीये, याची कपॅबिलिटी माहित नाहीये, याची दर महिना ही सॅलरी घरी येते किंवा हा एवढे महिना पैसे कमवतोय म्हणून ऍटलिस्ट जर आमच्यावर काम करण्याची वेळ आली तर मला पैसा नाही बघता येणार हा मी विचार केला असता. पण मी या मुलाला इतके वर्ष ओळखतीये तर मी त्याला त्याच्या वाईट काळात हे नाही म्हणणार अरे आपलं लग्न होतंय तू कसं काय नोकरी सोडतोस किंवा तू कसं काय मराठी किड्यातनं बाहेर पडतोय. लिटरली ही हॅड नो क्लू की त्याचं पुढे बरं होईल वाईट होईल. आणि
ऑन द कॉन्ट्ररी मी शिकत होते, माझं MBA चालू होतं, त्यामुळे असंही नव्हतं की माझ्या हातात जॉब होता. सो ऑन द डे ऑफ वेडिंग लिटरली आम्ही असे बेरोजगारच्या लेवलवर होतो. बट आम्ही असं एकमेकांना कधीच प्रेशराईज नाही केलं की ठीक आहे तुला आता नाही जमत आहे, नको आम्ही ज्या कुठल्या ट्रिप्स होतो, तुला जमतंय का, तुला किती जमतंय, मला एवढं जमतंय, मग आपण इतक्यामध्ये जाऊया. असं नाही मला इथे जायचंय मग आपण गणिताला बसूया. बरोबर. सो इट वॉज नेव्हर लाईक दॅट. आणि मी तेच सांगते, जसं मला कोणी विचारलेलं नाही आवडत ना मला स्वयंपाक येतो का नाही, तसं माझ्या नवऱ्याला नाही विचारायचं तू कमवतोस का नाही कमवत. तो आमचा विषय आहे. त्यांनी नाही कमवलं मला चालणार आहे, कारण का मी स्वयंपाक न केलेला त्याला चालणार आहे. सो तुम्ही कोण नाही आता मला आमच्या नात्यात हा डिस्टर्बन्स आणणार आहे, अरे किती कमी कमवतो, तुला जास्त पगार आहे त्याच्यापेक्षा, काय गरज आहे. म्हणून त्यांनी लग्न झाल्यानंतर 3-4 महिन्यानंतर सांगितलं ना की नाही होत मराठी किडा किंवा मराठी किड्याशी काही संबंध नाहीये. तेव्हाच सांगितलं असतं तर लोकांना अजून एक टॉपिक मिळाला असतं, एकतर एकतर लव्ह मॅरेज त्यातून वेगळं. हो खरं आहे ही गोष्ट. आणि तू विचार कर, माझ्याही वडिलांनाही प्रश्नच पडला असता की काय आणि कसं झालं असतं. पण हे आम्ही टोटली रिलेट करू शकतो, कारण आम्ही सेम सिच्युएशनला होतो जेव्हा आम्ही लग्न केलं. सो 100% रिलेटेबल. मी म्हणजे ज्या दिवशी भेटायला गेलेलो हिच्या, तुला सांगितलं मी तेच ऐकून जॉबच नाही आणि काहीच नाही, कारण स्टुडिओ होता तो माझ्या पार्टनरनी बंद केला होता आणि काहीच नाही, देर इज नथिंग. अँड आय जस्ट त्याच्या म्हणजे मग राडे झाले होते का तुमचे? माझ्याकडे फुल राड आहे. मी सांगितलं नाही होतं, पण त्यांना मी जाऊन खोटं सांगितलं मी 40,000 कमवतो. नाही पण तरी राड आहे, कारण लव्ह मॅरेज होतं ना. तुमचं आणि intercaste आहे? नाही बऱ्यापैकी आहे सेफ. पण काय झालं होतं, माझं पण MBA सुरू होतं आणि ते MBA सुरू असताना सांगितलं होतं, माझी 5 मेला एक्झाम संपली आणि मी त्यांना सांगितलं मी 14 मेला लग्न करती आहे, यायचं असेल तर या. अरे बापरे. आणि 5 मेला माझं MBA संपतंय. घरचे म्हटले की मग ते कन्व्हिन्स झाले होते की ठीक आहे तू कर लग्न, 1 वर्ष ॲटलिस्ट जॉब कर, पायावर उभी राहा, मग लग्न कर. पण मला वाटत होतं की काहीतरी किडे करतील हे, 1 वर्षात मी थांबवू नाही शकत. सो आम्ही ऑलरेडी ते कोर्टमध्ये फॉर्म वगैरे भरला होता, रजिस्टर नव्हतं केलं. हां, 1 का 3 महिने आधी करावं लागतं. सो ते करून ठेवलं होतं आणि मग ते 14चं 17 झालं. पण असं मी त्यांना सांगितलं होतं आणि त्यावेळेस मी तर जस्ट झालं होतं MBA, जॉबचा काही संबंध नाही. आणि तेव्हा हा मुंबईला होता. सो मी इकडचे जे कॉलेजचे प्लेसमेंट्स वगैरे होते ना, तिथे मी बसलेच नव्हते, कारण मला माहिती होतं की मला पुण्यात थांबायचंच नाही आहे, मुंबईला थांबायचं आहे. सो आम्ही दोघेही 0वर होतो त्यावेळेस. सेम. आणि मला असं होतं की भाऊ तू आपण 2 वेळचा खायला प्यायला मिळेल आपल्याला, त्याची काळजी नको करूस. दॅट इन्स्पायर्ड मी अ लॉट. म्हणजे खूप जास्त, म्हणजे ही जी मला तुमची हे गोष्ट माहित आहे नव्हतं. ना, खरंच सांगू हायएस्ट प्रायोरिटीवर तेव्हाही होतात, अजून पण आहात आणि पुढे पण डेफिनेटली असेल. कारण की लोक काय होतं, हो ना, किती मी म्हणजे जेव्हा एवढं कौतुक ऐकायची सवय नाहीये. बिलकुल नाहीये, खरंच सांगतोय. तुम्हाला खोटं वाटेल, मी त्या यांचा जेनेलिया आणि यांचा इंटरव्ह्यू घ्यायला गेलो होतो, रितेश देशमुखचा. त्याच्यानंतर मला खूप जणांनी विचारलं की ते आयडियल कपल आहेत ना, ते कसं कपल आहेत. पण मग मी त्यांच्याबद्दल थोडंसं सांगून तुमच्यावर यायचो की तुम्हाला माहिती आहे का पण माझ्या आयुष्यातला आयडियल कपल कोण आहे, आणि मी तुमचं नाव सांगितलं त्यांना. आणि आयडियल याच्यासाठीच की या गोष्टी घडत राहतात, अरे वर खाली उतार चढाव हे सगळे चालू असतात. पण जे करेज, जो कॉन्फिडन्स आहे, म्हणजे मी आता याच्याशी जास्त बोललो तर मला बऱ्याचदा हे जे आहे ना की आम्ही वेगळंच होणार नाही आता, म्हणजे आयुष्यात मरतानाच फक्त वेगळं होऊ किंवा असं, हे जे आहे ना हेच आहे नातं. आणि हेच आणि मी कम्पॅरेटिव्हली 1, 2, 3 तुमच्या तिघांसारखा नाही आहे, पण मला त्याची डेप्थ माहिती आहे. म्हणजे मी खूप प्रॅक्टिकल आहे, मी आत्ता पण कामं करतो. तर मी आता या लेवलला आहे की मी काही मोठ्या पॉलिटिशियन्सला सुद्धा नाही म्हणलंय, मी नाही करणार. म्हणजे ज्यांना कोणीच कधी नाही म्हणू शकत नाही, मी त्या लेवलला. पण मी इतका प्रॅक्टिकल, आणि मला मोठा आहे लहान आहे, तू भिकारी आहे श्रीमंत, याच्याशी घेणं देणंच नाही आहे. पण मला याची व्हॅल्यू माहिती आहे. तुम्ही जे बोलताय आत्ता मनाबद्दल त्याची, किंवा तू जे मला सांगितलंस, मला माहिती आहे की ही खूप मोठी गोष्ट आहे. ही मला जमत नाही आहे, पण मला समजते, कळते, आणि याची खूप आत्ताच्या काळात सगळ्यात जास्त व्हॅल्यू आहे. कारण तुम्हाला काय म्हणू, भौतिकदृष्ट्या सगळं मिळेल, पण तुमच्याकडनं जे मिळालं आहे मला की ते खूप जास्त मोठं आहे. कॉन्ट्रॅडिक्शन आहे माझ्यासाठी की यार ही असंही असतं,
कारण मला ते जमताना माझी दमछाक होते, मला ते इमोशनल थिंग्स जमवताना दमछाक होते, मला ते नाती जपताना दमछाक होते. हिची नाही होत, तुमची नाही होणार, पण माझी खूप. त्यामुळे मला त्याचं खूप जास्त, म्हणून मी तुमचं आधी हे घेते की ठीक आहे आपण बाकीच्यांचं उदाहरण देतो, तर माझ्यासाठी तुम्ही एक आयडियल कपल आहात. वा, म्हणजे मला हे आत्ताच कळालंय की माझ्याशी लग्न करण्याचा निर्णय हा त्यांनी तुमच्याकडे बघून घेतलेला आहे. मी नाही तर त्याला शून्य एक मिनिट, मी रिसेप्शन मध्ये हे दोघं आले होते तेव्हा पण म्हटलं की त्याच्यामुळे मी अरे ठीक आहे, इन्स्पिरेशन वेगळी गोष्ट नाही, मग मला नाही खेळायचं, मी जातो. ते मी नको. लिटरली मला ही बॅक स्टोरी एवढी, म्हणजे मला माहिती होतं की तुमचं आणि आमचं सेम आहे, पण नक्की एक्झॅक्टली आमचं बोलणं नाही झालं आपलं की बोलणं काय नव्हतं आणि झालेलं. किती आहे किंवा काय राडे झाले होते वगैरे वगैरे. पण मला आता हे इथे मी शुअरशट लिहून देऊ शकते की सूरज खटावरनी माझ्याशी लग्न करण्याचा निर्णय फक्त तुमच्यामुळे घेतलाय, इन्स्पिरेशन वगैरे नाही. नाही. आणि अजून एक गोष्ट, मी कारण की माझं आता सध्या असं झालंय की मी खूप जणांसाठी काम करतो आणि मला नाही आता सतत दिसायचं का याच्यावर मी ऑलरेडी विचार करतोय काय वेगळ्या प्रोजेक्ट्सवर पण काम चाललंय म्हणून. तर मी मागच्याच पॉडकास्टमध्ये मी एकाला म्हणलं की हा माझा आता शेवटचा पॉडकास्ट असेल, डायरेक्ट आता 2027 पण नाही, डायरेक्ट पुढचा पॉडकास्ट 2030 नंतर मी कदाचित करीन. पण तुमचा फोन आला ना, मी विचारच नाही केला तुम्हाला हो म्हणायचं आहे का, किती क्यूट. कारण की मला तू बोलतं करायला सांग, तुला माहिती आहे आपण गाडीत बिडीत बसलो, तुला कळणार पण नाही वेळ कसा गेला. पण मीला पण खूप वेळा सांगतो, लोकांना कळत नाही, लोकांना वाटतं मी खूप बोलतो, पण तुम्ही नीट ऑब्झर्व कराल तर मी एक प्रश्न किळा टाकतो आणि तुम्हीच गप्पा मारत बसता, मी जास्त बोलत नाही. तसं मला तू असं पॉडकास्टला बोललो तर मला फार जास्त बोलता नाही येत. अरे आत्ता पण बघशील तर ही ज्या पद्धतीत बोलत होती मी एवढाच झालो, म्हणलं माझं तर मार्केटच खाल्लं असं झालं. तर पण तुमचा फोन आला म्हणल्यावर मी तो विचारच नाही केला की मी नाही ठरवलंय आता करायचं वगैरे वगैरे. So, पण मस्त, आय थिंक ही बाजू माहितीच नव्हती. आणि आय थिंक तू पण फार ऑन कॅमेरा, आय थिंक हार्डली, म्हणजे आय थिंक फर्स्ट पॉडकास्ट आहे तुझा, फर्स्ट पॉडकास्ट तर First फर्स्ट podcast. मला नाही त्याच्यामुळे- वाटत मी इतक्या मी सांगते ना, काही संबंधच नाहीये. आय एम व्हेरी 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 फार फ्रॉम दॅट. माझं नाही, स्वतःचा इंस्टाग्राम अकाउंट नाहीये, काहीच नाही सोशल मीडियावर तिचं. चांगली गोष्ट आहे. आहे.